श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री परमात्मने नमः. तर आपण गेल्या 1-1.5 वर्षापासून दासबोधाचा अभ्यास सुरू केलो होतो. तर ते गुरुपौर्णिमेच्या आधी संपन्न झाले. संपूर्ण म्हणता येत नाही आपल्याला, कारण आपण ते समाप्त केलो नाही. म्हणजे काय, पुन्हा आपल्याला अभ्यास करायचे, तिथंच थांबायचं नाहीये. तर म्हणून ते संपन्न झालंय अभ्यास आपला. आणि त्यानंतर असा योग आला की सोलिव सुख हे आपल्या हातात छोटंसं ग्रंथच म्हणूया आपण, 50 ओवीचं आहे ते. तर ते 50 ओवी सोलिव सुख हे सुद्धा आपण थोडं अभ्यासलो गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आणि खूप सुंदर आहे ते सुद्धा. आणि त्याचप्रमाणे हे आत्माराम पण आहे, पण ह्याच्यात 5 समास आहेत आत्माराम मध्ये, आणि प्रत्येक समासामध्ये 35 ते 40 ओवी आहेत. तर बहुतेक आज उद्यामध्ये संपन्न होईल, पण तरी पण बघू, आपण घाई करायचं नाही, आपल्याला काही कुठं जायचं नाही, करायचं नाही. तर झालं तितकं आपण व्यवस्थित अभ्यास करायचा प्रयत्न करू. पण सोलिव सुख जे होतं की नाही ते एकदम म्हणजे कुंडलिनी शक्तीच्या द्वारे आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचायचं शिकवलंय त्याच्यामध्ये. म्हणजे हे दीक्षा पाहिजे, गुरु दीक्षा पाहिजे, आणि गुरुचं प्रत्यक्ष सानिध्य पाहिजे, तरच आपण सोलिव सुखच्या वाटेने आपण जाऊ शकतो. कारण हे कुंडलिनी शक्ती जे आहे की नाही ते कधी कधी कमी जास्त प्रमाणात होत राहतं. तर ते कुंडलिनी शक्ती जर एखाद्या वेळेस जर जास्त हे झालं, म्हणजे आपल्यामध्ये प्रवाह जास्त झालं, तर काही अपाय व्हायचे परिस्थिती येते. तर तशा वेळेस प्रत्यक्ष गुरु समोर राहायला पाहिजे. आपण हे कुंडलिनी शक्ती जे आहे की नाही ऑनलाईन शिकणं किंवा पुस्तक वाचून होण्याचं फार म्हणजे पूर्वजन्माचं सुकृती राहायला पाहिजे, तरच आपल्याला ते कुंडलिनी शक्तीचं आपण सराव करू शकतो. तर ते आपण वाचन केलो, अभ्यास केलो, सोलिव सुख कुंडलिनी शक्तीचं कसं आपण जाऊ शकतो, त्याचा कसं आपण सराव करायला पाहिजे, हे सगळं आपण ते वाचून शिकलो. पण प्रत्यक्ष समोर गुरु असताना जे शिकू शकतो ते पुस्तकातून जमत नाही, म्हणजे फार अवघड आहे असं मला वाटतं. तर बरेच लोक पुस्तक वाचूनही शिकले असतील, ऑनलाईन पण शिकले असतील, त्यांना अनुभव पण आले असतील. पण मला असं वाटतं की प्रत्यक्ष समोर गुरु असताना ते प्रॅक्टिस केलेलं बरं, असं मला वाटतं. तर ते झालं कुंडलिनी शक्तीच्या वाटे आपण परमात्म्यापर्यंत पोहोचणं, किंवा सायुज्य मुक्ती जे म्हणतो की नाही आपण, म्हणजे शेवटी आपण परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातो किंवा सद्गुरूमध्ये विलीन होऊन जातो, ही परिस्थिती येते. आत्मारामचं सुद्धा तेच आहे, पण आत्मारामचा रस्ता वेगळा आहे. इथं कुंडलिनी शक्तीचं हे नाहीये, तेवढं नाहीये. ह्याच्यामध्ये आपण जे दासबोधामध्ये घेतलो होतो की नाही त्याच्यातले बऱ्याचशा गोष्टी परत परत आलेल्या आहेत. ह्याच्यात काय, मी देह आहे हे विसरायला पाहिजे. कुंडलिनी शक्ती म्हणजे खरोखरच आपण ते साधना करत, म्हणजे एक एक चक्रामधून भेदन करत करत सहस्रार चक्रापर्यंत जायचं असतं. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, मी देह आहे, मी माझं हे विसरायला पाहिजे. ह्याच्यात हेच जास्त शिकवलेलं आहे. अस्मिता म्हणजे मीपणा, माझ्यातलं मीपणा आणि देहबुद्धी हे दोन्ही विसरायचंय. तर हे ह्याच्यात जास्त सांगितलेलं आहे, आत्माराम मध्ये सांगितलेलं आहे. तर आता मी सुरुवात करते आत्मारामाचं. तर पहिला श्लोक असा आहे, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झालाच नाही तया रूप अरूपाला रूप कैचे. म्हणजे आता सुरुवातच बघा, निर्गुणापासून सुरू केले त्यांनी. म्हणजे जयासी लटिका आळ आला म्हणजे खोटं आहे म्हणून म्हणतो आपण. सगुण भक्ती हे खोटं आहे, निर्गुणच सत्य आहे. म्हणजे परब्रह्म परमात्मा हे निर्गुण आहे, सगुण नाहीये. पण आपण सगुणाद्वारेच निर्गुणाकडे जाऊ शकतो असं म्हणून आहे. तर परमात्मा
परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काय लटकी पडतात म्हणजे काय, तो आहे याशिवाय त्याबद्दल काहीच म्हणता येत नाही. म्हणजे परमात्मा आहे एवढंच माहित आहे, बाकीचं काही माहित नाही, कारण त्याच्याकडूनच सगळं निर्माण झालेलं आहे. तर परमात्मा आहे म्हणजे आपण सगुण रूपात बघतो, पण प्रत्यक्षात सगुण रूपात नाहीये परमात्मा. तर त्याच्यासाठी त्याला लटिका म्हणतात. आणि गौरीपासून झालेला आहे म्हणून म्हणलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय, शिवशक्ती एक झाल्यानंतरच सगळं काही निर्माण होतं. म्हणून जो माया गौरीपासून झाला, म्हणजे हे सगळं प्रपंच जे आहे की नाही, तर शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर, पुरुष प्रकृती ह्या सगळ्यांनी झालेला आहे. पण जो झालाच नाही त्याला अरूपाला रूप कैचे, म्हणजे परमात्म्याला रूपच कुठे आहे म्हणून म्हणता येते. म्हणून आपण प्रत्यक्षात काय बघतो, देखण्या मूर्तीमध्ये बघत राहतो परमेश्वराला. म्हणजे परमेश्वराला 4 हात आहेत, किंवा विश्वरूप दर्शन बघितलो, विराट रूप बघितलो, हे सगळं जे आहे ना सगुण रूपात बघतो. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण सायुज्य मुक्तीच्या पोचतो तेव्हा काही दिसत नाही, आपण एकदम समाधी अवस्थेत जातो. ते जे जाणं आहे ते हे आत्माराम मध्ये आपल्याला बघायचंय. तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकार विकार, परितयास नमस्कार भाव बळे माझा. तर परमात्मा स्वरूप तर निर्विकार आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही बदल नाही, ते अखंड अद्वय आहे. तेथे दोनपणा आल्याशिवाय म्हणजे विकार उत्पन्न झाल्याशिवाय त्याचे स्तवन करायचा विचारच करता येत नाही. असे जर असेल तर तो आहेच या खात्रीने मी त्यास नमस्कार करतो. म्हणजे बघा, निर्गुण आहे, हे निर्गुण प्रत्येकाला अनुभव येत नाही, पण ज्याला अनुभव आलाय त्यांना सुद्धा सगुणाच्या द्वारे वर्णन करावं लागतं असं म्हणून सांगता येते. म्हणजे निर्विकार आहे म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलूच शकत नाही, पण सगुण रूपामध्ये त्याच्याबद्दल बोलू शकतो. कारण आपल्यासारख्या लोकांना, म्हणजे आपण आता मुमुक्षूच्या वाटेत आहेत, साधक सुद्धा नाही आहेत आपण, तर आपल्यासारख्या मुमुक्षूंना ते समजण्यासाठी म्हणून जे निर्गुणांपर्यंत पोचलेले आहेत ते लोक सुद्धा आपल्याला सगुणामध्ये येऊन आपल्याला समजून सांगत असतात. म्हणून म्हणतायत की अशा त्या सगुण रूपाला मी नमस्कार करतो म्हणून म्हणतात. जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लादणे, शब्द निशब्द म्हणून सांगितलेत. म्हणजे काय, श्रीराम, आता आपल्याला श्रीराम म्हणायचं शेवटचं, म्हणजे एक ओवी झाल्यानंतर त्या परमात्मा वस्तूच्या प्रेरणेने वेदशास्त्र पुराणे आत्मज्ञान सांगतात. म्हणजे ते परमात्मा स्वरूप जे आहे की नाही, म्हणजे सगुण, तर त्याच्यातच सगळं आपल्याला वेदशास्त्र वगैरे सगळं त्याच्यानीच कळतं, आत्मज्ञान त्याच्यानीच होतं. त्या सन्मात्र वस्तूच्या स्फुरणातूनच सारे आत्मवर्णन चालते. त्याच्या कृपेनेच आत्मानंद मिळतो. शब्दाच्या पलीकडे असणारा त्याचा अनुभव शब्दामध्ये घालावा लागतो, घालण्यास यत्न लागतो. म्हणजे काय, जे शब्दातीत आहे त्याचं वर्णनच करू शकत नाही आपण, पण असं म्हणून शांत बसून राहिलं. आता ज्यांना अनुभव आलेले आहेत सायुज्य मुक्तीचं, परमात्म्यामध्ये विलीन झालेले आहेत, जर ते लोक शांत बसले तर आपल्यासारख्या लोकांना रस्ता कुठून मिळेल. मी जाऊन बसले, आता एक उदाहरणच म्हणतीये, मला आता कैलास सरोवरला जायचंय आणि मी जाऊन पोचले आणि तिथंच राहून गेले, तर माझ्या नंतर येणाऱ्यांना काहीतरी कळायला पाहिजे ना. तर मग त्यांना कळण्यासाठी म्हणून मग रस्ता दाखवावा लागतो ना. तुम्ही असं या, तुम्ही तसं जा, तुम्ही विमानाने या, तुम्ही चालत या, तुम्ही घोड्यावर या, हे सगळं आपल्याला सांगावं लागतं. त्याचप्रमाणे इथं शब्दामध्ये मी घालतो म्हणून म्हणता येते. म्हणजे खरं तर शब्दामध्ये घालू शकत नाही, शब्दात येते, पण सगळ्यांना समजण्यासाठी म्हणून मला ते बोलून दाखवावं लागतं. परमात्मा काय आहे हे सांगावं लागतं, कारण त्याच्या आधारेच आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून त्याच्यासाठी म्हणून मी प्रयत्न करतो, शब्दामध्ये घालायचा प्रयत्न करतो म्हणता येते. म्हणजे काय, शब्दामध्ये घालू शकत नाहीत पण मी प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे मी पण म्हणते की हे सगळं ज्ञान खूप मोठं आहे, पण मी
तुमच्याशी जेव्हा संवाद साधतीये तेव्हा मी पण सांगायचं प्रयत्नच करतेय. मी पूर्ण अनुभवी आहे, खूप काही ज्ञानी आहे असं नाहीये. मी सुद्धा प्रयत्नच करते आहे. जे शब्दास आकळेना, जे शब्देवीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जिये रूपे. म्हणलं तर ते सांगितलं ना, म्हणजे जे स्वरूप वाणीने आकलन होत नाही, पण त्याची कल्पना येण्यास शब्दाहून किंवा वाणीहून अन्य साधन नाहीये. म्हणजे हे अनुभव जे आहे की नाही स्वतःच घ्यायचं असतं, पण हे सांगावं लागतं तर शब्द घ्यावंच लागतं आपल्याला. बरे ते स्वरूप अनंत असल्याने ते कळले असेही म्हणता येत नाही. म्हणजे इतकं अनंत आहे. आता आपण म्हणतो 84 लक्ष योनी, हे योनीच्या बद्दलच आपण बोलू लागलो, तर 84 लक्ष योनी काय आहे हेच आपल्याला मुख्य माहित नाही. कोणचे कोणचे योनी आहेत, कशा प्रकारचे योनी आहेत हेच माहित नाही. त्याच्यामध्ये पंचमहाभूते काय आहे ते माहित नाही. पंचमहाभूतांमध्ये आपण म्हणतो मला पृथ्वी माहित आहे, आप माहित आहे, तेज माहित आहे, वायू माहित आहे आणि आकाश माहित आहे. हे फक्त नावं माहिती आहेत बरं का. पृथ्वीचं काय ज्ञान आहे आपल्याला माहित नाही. पृथ्वीमधून काय काय मिळतं आपल्याला, खनिज मिळतात, तेल मिळतं त्याच्यातून, धातू मिळतात त्याच्यातून, झाडं उत्पन्न होतात. हे छोटंसं ज्ञान आहे, पण त्याच्यामध्ये कितीतरी आहे. तसंच तेज आहे. अग्नीचं काय काय आपल्याला माहित नाही. अग्नीच्या बद्दल पूर्ण माहिती आहे का माहित नाही. फक्त अग्नी म्हणजे गरम असतं, जळत राहतं, त्याच्यात काही घाला भस्म करून टाकतं, एवढं माहित आहे. पाणीच्या बद्दल पाणी प्रवाहात खालच्या बाजूला वाहून जातं आणि पाणी जे आहे ना स्वच्छ म्हणजे निर्मळ असतं, असंही एवढं माहित आहे आपल्याला. आणि वायू म्हणजे दिसतच नाही, आपल्याला स्पर्शाने कळतं वायू. आणि आकाश तर समोर दिसतंय, पण हे सगळ्याचं ज्ञान आपल्याला नाहीये खरं तर. तर ते स्वरूप अनंत असल्याने ते कळले असेही म्हणता येत नाही आपल्याला. कळणे व न कळणे हा शांत मानवी मनाचा धर्म आहे. स्वस्वरूप ज्याला प्राप्त होते त्याला कळण्याची जाणीव उरत नाही. म्हणजे त्याला कळतं पण तो शब्दातीत होऊन जातो, त्याला बोलता येत नाही असं होऊन जातं. तर ऐसा सदा सर्वत्र संचले, ते तर्कान वचे अनुमानले, ते जयेची प्राप्त झाले, अपरूप आपणासी. म्हणून म्हणले श्रीराम. तर वास्तविक सद्वस्तू निरंतर सर्व ठिकाणी पसरलेली आहे, पण तर्काच्या सहाय्याने अनुमान करून ती हाती लागणे शक्य नसते. शारदेच्या कृपेने आपले खरे स्वरूप आपल्याला प्राप्त होते. म्हणजे ही शारदा कोण आहे? आपली सरस्वती माता. तर कोणतीही गोष्ट आपण गणपतीला वंदन करतो, मग सरस्वतीला वंदन करतो, मग गुरुला वंदन करतो. त्याचं कारण काय? कारण असं की शारदा मात्यामुळेच आपल्याला सगळं काही ज्ञान मिळतं. शारदा माता म्हणजेच आपले गुरु, त्यांच्याकडूनच आपल्याला सगळं काही मिळतं. शारदा आहे म्हणूनच आपल्याला सगळं काही शिकायला मिळतं. ती विद्या आहे, विद्या प्रसार हे करते आणि तिच्या ह्याच्यातूनच खरं रूप काय आहे आपल्याला कळतं. म्हणजे आपण जे स्वाध्याय म्हणतो ते शारदेच्या कृपेने स्वाध्याय होतो, त्याच्याशिवाय होत नाही. कारण वेद पठण करणं, उपनिषद वाचणं, कळून घेणं हे सगळं शारदाची कृपा, शारदे मातेची कृपा असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होत नाही. म्हणून आपण शारदेला नमस्कार करायला पाहिजे. त्याच्यानंतर नमन तिची या निजपदा, माया वाग्देवी शारदा, जयेचेनी प्रवर्तती संवादा, संत महानुभाव. वाणीची देवता जी शारदा, तिच्या चरणी माझा नमस्कार असो. साक्षात्कारी पुरुष केवळ शारदेच्या प्रेरणेने आत्मस्वरूप, ईश्वर स्वरूप आणि परमात्म स्वरूप यांच्याबद्दल निवेदन करण्यास संवाद प्रवृत्त होतात. म्हणजे तिच्या कृपेनेच सगळं काही सांगू शकतो आपण. परमात्म स्वरूप काय आहे, काय साधना आहे, काय उपासना आहे, हे सगळं आपण त्याच्याने सांगू शकतो. माया, वाग्देवी, शारदा, ज्ञानशक्ती, 17वी जीवनकला, सद्गुरु कृपा, सद्विद्या, जाणीव स्फूर्ती, निर्मळा, गौरी, संवित्ती इत्यादी नावानी श्री समर्थ इतर ब्रह्मज्ञानी पुरुष एका शिवशक्तीचा उल्लेख करतात. तर म्हणजे इथं समर्थांनी तिला किती नावं दिलेले आहेत शारदेला. वाग्देवी म्हणलेले. वाग्देवी म्हणजे वाक
जे बोलतो त्याला आपण वाक म्हणतो. तर वाग्देवी आहे ती. माया आहे, ती माया आहे म्हणूनच आपल्याला सगळं काही मिळतंय. ज्ञानशक्ती आहे ती, शारदा आहे. 17वी जीवनकला आहे. म्हणजे हे जीवनकलामध्ये आपल्या हे विद्या जे मिळतं ते कलाच आहे आपल्याला. सद्गुरु कृपा तिच्यामुळेच मिळतं. सद्विद्या, जाणीव स्फूर्ती निर्मळा, गौरी असं तिला नाव दिलेलं आहे त्यांनी. तर परमात्म्याची ही अंगभूत महाशक्ती त्याच्यासारखीच अनंत असीम अमूर्त व चिन्मय आहे. केनोपनिषद तिला बहुशोभमाना म्हणजे अतिसुंदर आहे. हैमवती, उमा असे नाव देते. अरूप परमात्मा स्वरूपाला अनंत रूपे ती देते म्हणून तिला महामाया म्हणतात. म्हणजे हे अरूप स्वरूप जे आहे की नाही, अरूप म्हणजे निर्गुण जे परब्रह्म आहे त्याला वाग शक्तीने जे रूप देती ते तीच देती म्हणून तिला महामाया म्हणतात. म्हणजे तिच्या मायेनीच आपल्याला सगळं काही मिळतं. विश्वामध्ये असीम ऐश्वर्य ती उधळते म्हणून तिला महालक्ष्मी म्हणतात. निसर्गामध्ये जिकडे तिकडे अतर्क्य रचना ती निर्माण करते म्हणून तिला महासरस्वती म्हणतात. म्हणजे महालक्ष्मी, महामाया, महासरस्वती हे सगळं आपण म्हणतो ना, तसे तिचे 3 नावं आहेत. आणि निर्मिती बरोबर तेवढाच प्रचंड संहार ती सतत घडवून आणते म्हणून तिला महांकाली पण म्हणतात. म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती, महांकाली हे सगळं म्हणजे तिचं आता जसं आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश कसं म्हणतो की नाही, तसंच आहे महालक्ष्मी, महासरस्वती, महांकाली हे 3 आहेत म्हणल्यासारखं. तर हे तिचं नाव असं आहे. म्हणजे ती तितकी शक्तिमान आहे. तर आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे जाईल तोच मी, जेथे राहिले तोच मी, आणि निवारिली निजधामी 5ही जेणे म्हणून सांगे. आता सद्गुरूंना नमस्कार करतात. म्हणजे आपण म्हणतो ना, कधी पण आपण पहिले गणपती, सरस्वती, मग त्याला नमस्कार करतो. तर आता आपल्याला इथे हे जे आहे ना, सद्गुरू हे माझे मालक, त्यांना मी आता वंदन करतो. ते स्वरूपी राहतात, माझेही स्वरूप तेच आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी 5 भौतिक विश्व बाजूला सारले जाते. म्हणजे पंचभूत महाभूत जे आहेत की नाही, पृथ्वी, आप, तेज म्हणून जे आपण 5 पंचमहाभूत म्हणतो की नाही, त्याला बाजूला सारून मग आपण पुढे जातो. कोणामुळे जातो? सद्गुरूमुळे जातो. तर इथे आपल्याला भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामधलं 37वा श्लोक जो आहे की नाही, त्याच्यामध्ये स्वतः भगवानच म्हणतात, विष्णूच म्हणतात अर्जुनाला की अरे बाबा, मी तुला सांगतोय, पण जर तुला पटत नसेल तर तू एका महापंडिताकडे जा आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्याकडून तुझं सगळं संशय हे करून घे, संशयाचं निवारण करून घे. पण त्यांच्याकडे जाताना तू मर्यादेने जा असं म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय, आपण गुरुकडे जाताना जर मी शहाणे आहे म्हणून गेलो तर आपल्याला काही शिकायला मिळत नाही, मला काही येत नाही, ह्या वृत्तीने जर आपण गेलो तर आपण त्यांच्याकडून शिकतो. आणि खरोखरच आपल्याला जर खूप ज्ञान असेल, बाबा मला गीता वाचता येतं, मला दासबोध वाचता येतं, मला ललिता सहस्रनाम येतं, मला ज्ञानेश्वरी येतं, मी ग्रंथराज दासबोधाचं मी पुष्कळ पारायण केले, विजय ग्रंथ जे आहे गजानन महाराजांचं मी त्याचं कितीतरी पारायण केले, अक्कलकोट स्वामींचं ग्रंथाचं कितीतरी पारायण केले. असं जर आपण सतत जर म्हणत राहिलो तर मग आपल्याला सांगणारे कोणी नसतात, आपलंच बडबड ऐका म्हणतात. ते ऐकत पण नाहीत, हे काय आलं की बडबड करतात म्हणून सोडून देते. पण मला काही येत नाही म्हणून जर आपण शांत बसलो तर छोट्या बालकाकडून सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. तर ह्याचं आपल्याला सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भागवतांमध्ये दत्तात्रयांचे 24 गुरु आहेत. तर ते 24 गुरु कोण कोण आहेत? तर हेच आहेत, पृथ्वी, आप, तेज, हे त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकतायत. म्हणजे पृथ्वीकडून सहनशक्ती शिकायचं, पाण्याकडून निर्मळ आहे म्हणून शिकायचं, वायूकडून सगळ्या ठिकाणी मी पसरतो असं शिकायचं, तेजाकडून म्हणजे काय सगळ्याला मी म्हणजे
चांगलं वाईट काही का राहू दे, मी त्याच्यामध्ये अडकणार नाही, भस्म करून टाकतो मी, हे शिकायला मिळतं. आकाश तत्व हे काय प्रत्येक ठिकाणी पसरलेलं आहे. त्याप्रमाणे मी पण सगळ्या ठिकाणी हे करतो. अजगराकडून मी काय शिकलो, छोट्या बालकाकडून मी काय शिकलो, एका काय म्हणतात असे कितीतरी उदाहरण आहेत. तर त्यांच्याकडून काय काय शिकलो. असे 24 गुरु आहेत. तर दत्तात्रयांना 24 गुरु आहेत. तर आपल्याला एक गुरु तरी पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. तर अशा सद्गुरूंना आपण पहिले वंदन करायला पाहिजे. तर तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे, पद लाधलिया जडे, तद्रूप होऊनी श्रीराम. तर ज्ञानाचे प्रकार 2 कोणचे, एक वस्तुज्ञान आणि एक आत्मज्ञान. म्हणजे एक ज्ञान आहे संपूर्ण ज्ञान, दुसरं आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे भौतिक गोष्टींचं, वस्तूंच्या बद्दल ज्ञान मिळणं. आणि खरं ज्ञान कोणचं आहे ते आत्मज्ञान आहे. वस्तुज्ञानामध्ये वस्तू जाणणारा मी वस्तूहून वेगळा राहतो, हे ज्ञान द्वैतयुक्त असते. या ज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय हा भेद कायम राहतो. आत्मज्ञानामध्ये आत्मा जाणणारा मी आत्म्याहून वेगळा उरत नाही, हे ज्ञान द्वैतमुक्त असते. म्हणजे एकदा खरोखर जर ज्ञान झालं आपल्याला परमात्म्याचं, तर जीवनमुक्त होऊन जातो आपण. म्हणजे तिथून आपल्याला काहीच पुन्हा मिळवायची गरज नाहीये, अशा स्थितीला आपण जातो. व या ज्ञानामध्ये ज्ञाता व ज्ञेय असा भेद राहत नाही, हेच शुद्ध ज्ञान आहे. म्हणजे मी ज्ञाता आहे, मला ज्ञेयाची गरजच नाही, म्हणजे वस्तूची, त्याच्याबद्दल मला ज्ञानाची गरजच नाहीये. मला सगळं काही मिळून गेलेलं आहे, सायुज्य मुक्तीपर्यंत मी पोचलो. म्हणजे काय, जे ज्ञान पाहिजे ते सगळं काही मिळालेलं आहे. तर हे द्वैत निघून जाऊन अद्वैतामध्ये आपण पोचतो. म्हणजे परब्रह्म परमेश्वर आणि मी वेगळा नाही, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, हे सगळं जे आहे की नाही, तर हे सगळ्या गोष्टी शेवटची स्थिती आहे. सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधन केल्यावर मन शुद्ध बनते. म्हणजे सद्गुरू ह्याच्यासाठीच लागतात आपल्याला, की ते ज्ञान देतात आपल्याला. पहिले तर वस्तू ज्ञान देतात, भौतिक ज्ञान देतात, म्हणजे विज्ञान देतात ते. नंतर आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान सांगायला सुरू केले. तर आपण जसं आपण ते सोलिव सुखामध्ये बघितलो की नाही, कल्याण स्वामीला त्यांनी स्वतःमध्ये विलीन करून घेतले. अशी परिस्थिती आपल्याला सद्गुरूच आणून देतात. तर स्वामी कृपेच्या लोट आला, मज सरोवरी समावला, पूर्ण झालिया उचंबळा, अनुभव उद्गारे. म्हणजे काय इथं, तर सद्गुरूच्या कृपेनी, सद्गुरू कृपा रूपी पाण्यात लोंढा आला, माझे अंतःकरण रूपी तळे किंवा सरोवर भरू लागले. म्हणजे सद्गुरूचं कृपा, जे पाणी येतं की नाही, सरोवर आणि जे तलाव जे असतात की नाही, त्याच्यामध्ये पाणी स्वतःहून येत नसतं, ते कुठल्या तरी मार्गाने त्याच्यामध्ये पाणी पोचतं. तर हे पाणी पोचणं म्हणजे सद्गुरूच्या, आपण सगळे तळे सरोवरच आहेत, आपल्यामध्ये स्वतःची बुद्धी काहीच नाहीये. आपल्याला सद्गुरूचं काहीतरी स्पर्श पाहिजे, दीक्षा पाहिजे, त्यांची कृपा पाहिजे, तर ते होतं. म्हणजे सद्गुरू रूपी पाण्याचं लोंढा जर आपल्याजवळ आलं तर आपलं तळे आणि सरोवर भरून निघतं म्हणून सांगितलं. ते संपूर्ण भरले, पण जेव्हा ते भरून वाहू लागले तेव्हा तो अनुभव उद्गार रूपाने बाहेर पडला. म्हणजे त्यांच्या समर्थच म्हणतायत, मला सद्गुरू कृपामुळे पाण्याचा लोंढा आला आणि म्हणून मी हे बोलू लागलो, असं म्हणू लागले. ते ध्यान जसं जसे परिपक्व होत जाते तसतसा जीव स्वस्वरूपाशी तद्रूप होऊ लागतो. तो जसा जसा तद्रूप होऊ लागतो तसा तसा त्याच्या हृदयकोश म्हणजेच त्याचे चित्ताकाश आनंदाने भरू लागते. म्हणजे जसं ध्यान परिपक्व होत जातं, म्हणजे आपल्याला सद्गुरूकडून जे ज्ञान मिळतं, ज्ञान मिळाल्यानंतर ध्यान करणं म्हणजे काय, शांत, एकदम शांत स्थिती होऊन जाते. आपल्याला चलबिचल राहत नाही, चंचल मन राहत नाही, हे करू का ते करू का असं काही नसतं. आपण एकदम शांत होऊन जातो. तर सच्चिदानंद म्हणजे आनंद रूपामध्ये आपण राहतो. तर त्यावेळेस हृदयकोश आनंदाने भरून जाते आणि आपल्याला काहीही बोलायची गरज राहत नाही.
कालांतराने त्या आनंदाची वाढ इतकी होते की तो हृदयकोशात मावेनासा होतो. तेव्हा त्या पायी स्वानंदाचा दिव्य अनुभव निवेदन करणारा उद्गार बाहेर पडतात. म्हणजे जेव्हा हे आनंद होतो की नाही, तर त्यावेळेस काय होतं आपल्याला, की आपल्याला वाटतं सगळ्यांना सांगावं वाटत नाही बरं का. काही ठराविक लोक असतात त्यांच्याजवळ असं मला अनुभव आला बरं का म्हणून सांग. कारण सगळ्यांना सांगत सुटलं हिचं मोठेपणा कोण ऐकत बसा असं होऊन जातं परिस्थिती. तर त्याच्यासाठी म्हणून काही ठराविक लोकांसमोरच आपण ह्या गोष्टी सांगतो. आपल्याला जे अनुभव येतं, अगं मी काल पूजा करत बसले होते ना, तर मी कुंकुमार्चन करत होते, तर एकदम एक सुंदर वास आला पहा, आणि देवीच्या फोटोवरचं फूल पडलं ग उजव्या बाजूनी, कौल मिळाल्यासारखं झालं. हे जर आपण सगळ्यांना सांगत सुटलो, वेडी म्हणतात आपल्याला, तर हे सांगावं वाटतं. पण एवढं मात्र आहे, न सांगता गप्प बसावं वाटत नाही. तर हे सांगणं जे असतं की नाही, ते खूप हृदयातून आनंद भरून आल्यानंतर ते ओथंबून येतं, तेव्हा आपल्याला हे सांगावं म्हणून वाटतं. यावरून आपण ओळखावे की श्री समर्थांचा आत्माराम म्हणजे परमानंदाने भरून वाहणाऱ्या अंतःकरणाचे स्वानुभव निवेदन आहे. म्हणजे त्यांचं अंतःकरण इतकं भरून आलं त्या अनुभवाने, ते अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत. पण ते असं लपून ठेवले नाहीत बरं का, कारण तेच अनुभव आपल्याला पण यावं ह्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. तर म्हणून ते आपल्याला सांगतायत. श्री समर्थांच्या ग्रंथामध्ये अपरोक्षानुभूतीच्या दृष्टीने आत्मारामास क्रमांक 1 स्थान द्यावयास पाहिजे. म्हणजे हे अनुभवाचं जे लिखाण आहे की नाही, हे पहिलं स्थान आहे म्हणून म्हणतात. म्हणजे दासबोधाचं पूर्ण सार हे आत्माराम मध्ये आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला हेच ऐकायला मिळणार आहे. नंतर आपल्याला साधनेचं कळेल आपल्याला. माझे सद्गुरु कृपेचे बळ, मना माझी साठवले तुंबळ, तेने बळे स्वानंद जळ, हेलावू लागले. तर श्री सद्गुरु माझ्या अंतर्यामी, माझ्या सद्गुरूच्या कृपेचे सामर्थ्य तुडुंब भरलेले आहे. त्या कृपेच्या सामर्थ्याने परमानंदास उधाण आले, तो आनंद उचंबळत आहे म्हणून सांगतात. तर हे काय होतं, हे आनंद जे आहे की नाही, हे फक्त एकच नाहीये, कितीतरी प्रकारचे आनंद आहेत. काही लोक कीर्तनामध्ये व्यक्त करून दाखवतात, काही लोक प्रवचनामध्ये व्यक्त करून दाखवतात, काही लोक ग्रंथ लिहून करून दाखवतात. म्हणजे प्रत्येकाचा एक आनंद कशावरून म्हणते. आता गाणं म्हणणारे आहेत पा, जे शास्त्रीय संगीत वगैरे म्हणणारे असतात, तुम्ही त्यांच्या गाण्यात गेलात तर ते तल्लीन होऊन जातात पहा. आपल्याला बघत नाहीत, कोणी ऐकायला लागलेत, कोणी काय करायला लागलेत, त्यांचं लक्ष राहत नाही. खरं जे साधक असतात, म्हणजे जे खरोखर शास्त्रीय संगीतकार असतात, त्यांचं कोणाकडे लक्ष राहत नाही. पण काही लोक असे असतात की गाणं म्हणताना कोण काय बघताय, कोण कसं निंदा करतायत का, कोण माझी तारीफ करतायत का, मग मला किती लोक उपस्थित आहेत, ह्या गोष्टीकडे काही लोकांचं लक्ष असतं. पण खरं जे तल्लीन होऊन जातात त्यांचं हे नसतं. तर हे आनंदाचं उचंबळत असतं त्यांचं. हेच कीर्तनामध्ये पण तसंच असतं. आता हे ग्रंथरूपी आपण बघतोय परमानंद आनंद जे आहे की नाही, दासबोध आहे, हे आहे, ज्ञानेश्वरी आहे, त्यांना जे आनंद झाला ते सगळं या ग्रंथामधून ते लोक व्यक्त करून दाखवले. आता नमस्करी राम, जो योगियांचे निजधाम, विश्रांती पावे विश्राम, जय ठाई म्हणून सांगितलेलं आहे. तर याचा शब्दचा अर्थ असा आहे, आता मी श्री रामरूपी ईश्वराला नमस्कार करतो. योग मार्गाने जाणाऱ्या योग्यांना राम म्हणजे हृदयस्थ ईश्वरी निवासस्थान असतो. रामाच्या म्हणजेच हृदयस्थ ईश्वराच्या ठिकाणी योग्यांची शेवटची अवस्था समाधी लय पावते. इथं राम म्हणून त्यांचे गुरु रामदास स्वामींचे गुरु राम आहेत म्हणून ते रामाचं नाव घेतलेले. आता आपापल्या गुरूंना आपण बघूया. आपल्याला जे गुरूंचं सानिध्यात आहोत आपण, त्यांच्याकडून आपण काय शिकलो, तर तेच आपल्याला शेवटचं समाधीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. तर चित्तवृत्तीचा निरोध करून समाधी साधणे हे जे योग्याचे प्रधान ध्येय, ते ईश्वरा शरण जाण्याने साधते असे पतंजली सांगतात. म्हणजे
चित्तवृत्तीचा निरोध, चित्तवृत्ती निरोध हा म्हणून पहिलंच श्लोक आहे पतंजली योगसूत्रामध्ये. म्हणजे आपल्या चित्तवृत्तीला शांत करायला पाहिजे, तरच आपण समाधी स्थितीपर्यंत जाऊ शकतो. हे सुरुवातीचं श्लोक आहे पतंजली योगसूत्रामध्ये. तर पतंजलींनी हे सांगितलंय की ईश्वरा शरण जावं चित्तवृत्ती निरोध करून, म्हणजे इंद्रिय निग्रह, इंद्रिय दमन हे सगळं करून आपण ईश्वराच्या शरणात गेलो तरच आपल्याला हे होतं म्हणून सांगितलंय. तर एकीकडे पाप पुण्य, अविद्या, अस्मिता, रागद्वेष इत्यादी पासून दूर असतो ईश्वर, तर दुसरीकडे ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, सर्वज्ञता, इतर गुणांनी तो संपन्न असतो. कालातीत करणारा ईश्वर योग्यांच्या हृदयात आपलेपणाने वास करून त्याच्या साधनात येणाऱ्या विघ्नाचे निवारण करतो. योग्याला अखेर तो समाधीमध्ये निमग्न करतो. म्हणजे काय, इथं तो पाप पुण्याच्या पलीकडे असतो ईश्वर, अविद्याच्या पलीकडे असतो, अस्मिताच्या पलीकडे असतो, रागद्वेषाच्या पलीकडे असतो. पण दुसरीकडे तो हे सगळं राहून सुद्धा आपल्याला ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती देतो. म्हणजे पहिले कसं, पहिले इच्छा होती आपल्याला काहीतरी करायचं, मला आता परमात्म्याच्या मध्ये जायचंय, मला कुंडलिनी शक्तीचा अभ्यास करायचंय, मला दासबोधाचा अभ्यास करायचे, पहिले हे इच्छा उत्पन्न होते. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे ज्ञान आपण डोक्यात विचार करत राहतो. म्हणजे काय क्लास जॉईन करूत का, पुस्तक वाचूत का, नाहीतर कोणत्या तरी गुरुकडे जाऊत का, आपण ज्ञान हे करत असतो, किंवा पुस्तक वाचू का. मग ते झाल्यानंतर क्रियाशक्ती, हे सगळं कोण करतो, हे परमेश्वरच करतो. आपल्याला त्या रस्त्याने आपल्याला पुढे घेऊन जातो क्रियाशक्तीने आपण करत राहतो. मग पुस्तक वाचायला घेतो, किंवा गुरुकडे जातो, किंवा उपासना करतो, साधना करतो, आपण हे सगळं करत राहतो. तर ह्या सगळ्यांनी काय होतं, समाधीमध्ये निमग्न होतो. तर हे सगळ्यांचं उदाहरण आपल्याला कसं आहे माहितीये काय, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, हे लोक हे सगळं ज्ञान प्राप्त करून समाधीमध्ये गेले. ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये गेले, तुकाराम महाराजांना तर विमानच आलं, पुष्पक विमानच आलं त्यांना घेऊन जाण्यासाठी. म्हणून समर्थ रामदास स्वामी सगळ्यांना ज्ञान देऊन शेवटी ते निद्रिस्त झाले, शेवटचं त्यांचं. म्हणजे हे सगळे ज्ञानी लोकांचं अशा प्रकारे असतं. तर आपण सुद्धा या गोष्टी करू शकतो, पण त्या पात्रतेचे गुरु आपल्याला पाहिजे, आणि त्या गुरुपाशी आपल्याला शिकायची आपली पण पात्रता तेवढीच पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होऊ शकतं. जो नावा रूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेथे जाणीवेचा कळा, सर्वथा न चले. श्रीराम रूपाच्या गुणधर्माहून भिन्न आहे. श्रीराम नामरूपाच्या गुणधर्माहून भिन्न आहे. म्हणजे नामरूपाच्या गुणधर्माहून भिन्न आहे, म्हणजे ते फक्त आपण नामच बघतो, पण त्याच्याहून वेगळा आहे. मायेपासून तो अलिप्त आहे. माणसामधील जाणण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी मुळीच चालत नाही म्हणून सांगितलेलं आहे. तर प्रत्येक दृश्य वस्तूला नाम रूप अशी दोन अंगे असतात. रूप म्हणजे वस्तूचे बाह्यांग, ते जड असते, ते कालाच्या ह्याच्यात अधीन असते रूप. आणि जे काय म्हणतात नाम जे आहे ते मात्र अपरा आहे, म्हणजे ती चल नाहीये, जड नाहीये, ती हे आहे, परा आहे ती, असं अशा रीतीने सांगितलेलं आहे. म्हणजे नाम वेगळं, प्रत्यक्ष हे वेगळं असं म्हणून सांगतायत ते. तर नाम म्हणजे वस्तूचे अंतरंग, ते सूक्ष्म असते, कालाच्या अधीन असते. नामरूपाचे विश्व म्हणजे गीतेतील अपरा प्रकृती होय. म्हणजे गीतेमधलं 7वा अध्याय मध्ये त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, अपरेया मितिस्त्वन्या प्रकृतीम विद्धी पे पराम जीवभूता महाबाहो
एदम धार्यते जगत म्हणून म्हणलेले. तर हे कसं असतं, हे 8 प्रकारचे भेद असणारी अपराशक्ती आहे म्हणून म्हणता येते. ते अचेतन जड प्रकृती आहे. एक म्हणजे हे कसं आहे, जड आहे आणि अचेतन आहे, चेतना नाहीये त्याच्यामध्ये, असं आहे. अपरा प्रकृती म्हणजे विज्ञान, हे सगळं संपणारं म्हणजे नष्ट होणार आहे. म्हणजे हे कसं, अपरा जे आहे ना सगळं नष्ट होते. जेवढे आपल्याला अनुभव येते ते सगळे अपरा प्रकृतीच आहेत, म्हणजे अपराच आहेत. आपण जे काही ज्ञान घेतो ते सगळं अपरापच आहे. म्हणजे हे काय, सगळं जे पंचमहाभूत दिसतंय, नातेवाईक दिसतात, सगळं आपलं सभोवतालचं जे विश्वसृष्टी जे आहे हे सगळं अपरा आहे, हे सगळं नाश होणारे आहेत. आणि हे दुसरं काय म्हणून म्हणलं तर, जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती जीवस्वरूप परा म्हणजे चेतन प्रकृती आहे. ती प्रकृती ज्ञानात्मक असते, आनंदमय आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, ज्ञानमय कोश, असे आपले 5 आपण प्रत्येक वेळेस हे बघतो. तर ह्याच्यामधलं 2 जे शेवटचे आहेत की नाही, आनंदमय कोश आणि ज्ञानमय कोश, हे 2 जे आहे ते परा आहे. आणि अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश जे आहे ना ते अपरा आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपण परा आणि अपरा हे सगळं आपल्याला सद्गुरूकडूनच सगळं काही मिळतं. आपण स्वतःहून हे सगळं माहीत कशामुळे होतंय आपल्याला, या ग्रंथामुळेच होतंय. रामदास स्वामी सांगतायत म्हणूनच हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतंय की नाही. तर त्याच्यासाठी म्हणून सद्गुरू आपल्याला पाहिजे, चांगले चांगले ग्रंथ आपल्या हातात पाहिजे, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केवीकडे. म्हणजे श्रीरामाच्या ठिकाणी अनुमानाने केलेले युक्तिवाद चुकतो, विवेकाची गती तेथे खुंटते, या कारणाने शब्दांनी त्याचे वर्णन करता येत नाही. म्हणजे इथं तेच सांगायला लागलं की हे अनुभव शब्दांनी आपल्याला सांगता येत नाही, ते शब्दातीत आहे असं म्हणून सांगतायत. आणि ह्याच्यामध्ये आपण राम म्हणून म्हणतो की नाही, तर हे राम सुद्धा श्वासोश्वासच आहे. राम असं जे आहे की नाही, तर हे आपल्याला श्वासोश्वास करताना जसं सोहमचं आपण जे हे केलं होतं की नाही, त्याचप्रमाणे रामचं सुद्धा जप तसंच चालू असतं. म्हणजे हे श्वासोश्वासानेच आपण रामचं जप करून तरून जाऊ शकतो ह्या भवसागरातून. तर त्याच्यासाठी म्हणून राम हे खूप महत्वाचं आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. जया लागी योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधनी सायास, जया कारणे करती. म्हणजे हे जे आहे की नाही, रामनाम घेण्यासाठी म्हणून काही करावं लागत नाही आपल्याला. परमात्म स्वरूप श्रीरामाचे दर्शन व्हावे यासाठी लोक विरक्तपणे राहतात. त्याचसाठी एकांत मिळावा म्हणून तपस्वी लोक अरण्यवास पत्करतात. त्याचसाठी साधनी लोक अनेक साधनांचे कष्ट करतात. पण हे सगळं करायचं गरज आहे, पण खरोखर हे सगळं जरी नाही करता आपण घरी बसून नुसतं रामाचं जप करू लागलो तर ते पुष्कळ झालं. हेच खरं खूप होतं म्हणून सांगता येते. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम, उपमाच नाही निरूपम, रूप जयाचे. असा श्रीराम सर्वांचा अंतरात्मा आहे, जो जसा अमूर्त आहे तसा मूर्तही आहे. म्हणजे आपण रामाला निर्गुणही म्हणू शकतो, हेही म्हणू शकतो, कारण आपण राम नाम जप करताना तो निर्गुण आहे. पण आपण रामायण वाचतोय हे सगळं करताना तो सगुण आहे. म्हणजे त्याचं रूपाचं आपण वर्णन करतोय, पण जेव्हा नामाचं जप करतो ते खरं तर निर्गुणच आहे म्हणून म्हणता येते. तर तो सर्वांगी पूर्ण आहे. या दृश्य विश्वातील कोणतीच वस्तू त्याच्यासारखी नाही, म्हणून तो अमक्या वस्तू सारखा आहे असे सांगता येत नाही. म्हणजे त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. आता संत श्रोत्यांना वंदन, म्हणजे जसं आपल्याला दासबोधामध्ये जसं घेतलं होतं की नाही, तसंच थोडं सुरुवातीला, कारण हे काय म्हणतात, आता आपण कोणत्याही गोष्ट करताना आपण आता अभ्यास करतो, तर पहिल्यांदा आपण कसं जातो, बालक मंदिरमध्ये जातो, नंतर
UKG, LKG, UKG जातो, नंतर 1ली ते 10वी शिकतो, मग नंतर 11वी 12वी शिकतो, मग नंतर आपण हे करतो, बॅचलर करतो आपण, त्याच्यानंतर मास्टर करतो, नंतर PhD होतो. तर हे सगळं जसं आपल्याला एक ओळीने जे क्रमांक लावून आपल्याला जे जाऊ देतात की नाही, वर घेऊन जातात की नाही, तसंच इथं समर्थ नुसतं गणपती, शारदा आणि गुरु यांनाच नाही वंदन करत आहेत, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. आपण दासबोध वाचताना नमन करत होतो की नाही, म्हणजे श्रोत्यांना पण नमस्कार करायला पाहिजे, कारण श्रोताच जर नाहीये तर वक्ता काय बोलू शकतो? हो, काहीच बोलू शकत नाही. म्हणून श्रोत्याला पहिलं वंदन करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. तर आता वंदिन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, माझी वचने प्राकृते, सांगेन तयापासी. म्हणजे मी जे अनुभवलो ते मी श्रोत्यांना मी सांगतो, तर ते श्रोते ऐकतात म्हणूनच मी सांगू शकतो. तर अशा श्रोत्यांना माझा नमस्कार म्हणून सांगितलेलं आहे. तर अध्यात्म ग्रंथ आणि लौकिक विषयावरील ग्रंथ यामधून मूलभूत फरक आहे. लौकिक विषयावर ग्रंथ लिहिणारा व्यक्ती म्हणून योग्यता काय आहे हे पाहण्याचे प्रयोजन नसते. त्याने विषय बरोबर मांडला आहे किंवा नाही इतकेच पाहावयाचे असते. म्हणजे जे लौकिक ग्रंथ असतं त्याच्याकडे तेवढं आपल्याला हे करायचं गरज नाही. हो, डायलॉग खूप छान आहेत, हो छान मस्त. आपण सिनेमा बघतो तर कोणीतरी लिहिलेलं गोष्टच असतं म्हणूनच ते सिनेमा बघतो की आपण, म्हणजे त्याच्यातले डायलॉग वगैरे बघतो, तेच तेवढंच बघायचं असतं. पण अध्यात्म ग्रंथ तसं नसतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगतायत, लिहिणाऱ्या व्यक्तीची आध्यात्मिक योग्यता काय आहे, म्हणजे तो स्वतः किती अनुभवलाय हे महत्वाचं आहे. नुसतं सांगू लागलो तर कोणी ऐकत नाही. ते अनुभवाचे गोष्टी म्हणतात ना, अनुभवाचे गोष्टी वेगळ्या असतात. हो, आपण असं म्हणतो की नाही. तर त्या आध्यात्मिक योग्यता काय आहे हे आधी पाहावे लागते. आध्यात्मिक अधिकार पाहण्याचे हे काम संत करतात. ज्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये ग्रंथकाराचा स्वस्वरूप अनुभव प्रकट दिसतो त्या ग्रंथालाच संत मानतात. म्हणजे आता आपल्याला दासबोध ग्रंथ जे आहे ते संतच आहे, ग्रंथराज दासबोध आहे ते. तर म्हणजे त्याच्यातून आपल्याला रामदास स्वामी प्रत्यक्ष दिसत आहेत, त्यांचे अनुभव आपण ऐकतोय, म्हणजे तसलं ग्रंथ म्हणजेच संत आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. ज्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये असा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिला आहे याला महत्व नसते. स्वतः संत असलेले श्री समर्थ संतांना वंदन करतात. म्हणजे तिथं भाषेची काही तेवढं महत्व नसतं. म्हणतो ना, माझी भाषा काही तेवढी चांगली नाहीये, हो, पण मी सांगायचा प्रयत्न करतेय. पण इथं भाषा महत्वाचं नाहीये, तुम्हाला भाव कळतायत की नाही, जे सांगतायत त्यांचं भाव कळतंय की नाही, म्हणजे बरोबर तुम्हाला अर्थ कळतंय, हे महत्वाचं आहे. तर इथं तेच सांगतायत की ग्रंथाची भाषा वगैरे बघू नका, कारण आता हे ओवीबद्ध आहे, ज्ञानेश्वरी सुद्धा ओवीबद्ध आहे. तर काय भाषा कळत नाही बाबा, शुद्ध मराठीमध्ये न लिहिता हे काय लिहित बसलेत असं म्हणणारे बरेच लोक असतात. तर तसं नसतं, त्यांचं भाव आपल्याला कळतंय की नाही, त्यांना ज्या ह्याच्यामध्ये सुचले त्याप्रमाणे ते लिहून ठेवलेत. पण ते वाचल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ कळतोय ना, त्याचा अनुभव आपण घेऊ शकतोय ना, तर ते महत्वाचं आहे. म्हणून संतांनाही नमस्कार करायला पाहिजे आणि श्रोत्यांना पण नमस्कार करायला पाहिजे. तयाचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचे बाप, जे वेदासी सांगवेना रूप, जयाचेनी प्रकटे म्हणून सांगितलेले. म्हणजे इथं जे आहे की नाही, हे आपल्याला जे सांगितलेलं आहे ह्याच्या अगोदर आपण गुरुचं आपण बघितलं होतं ना वर्णन, म्हणजे ते वर्णन त्यांच्या तुलनाच करू शकत नाहीत. आपण वाऱ्याशी तुलना करू शकत नाहीत, पाण्याशी तुलना करू शकत नाहीत, अग्नीशी तुलना करू शकत नाहीत, किंवा पृथ्वीशी करू शकत नाहीत. म्हणजे त्याच्या पलीकडचे आहेत हे सगळेजणी. ते संत कसे असतात हे सांगणे सोपे नाहीये, कारण ते आत्मस्वरूपाहून ते देखील थोर आहेत. श्रुतीला आत्मस्वरूपाचे वर्णन करता येईना, ते वर्णनाच्या अतीत असणारे आत्मस्वरूप संत प्रत्ययाला आणून देतात. म्हणजे असे जे संत आहेत त्यांचं आपण वर्णन करू शकत नाही, तेच आपल्याला अनुभव आणून देऊ शकतात. तर आता शिष्या सावधान,
ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. म्हणजे आता ते म्हणतात, शिष्या आता मी तुला जे गुह्य आहे ते सांगतो. मदन गृहाय म्हणून जे 7वा अध्याय आहे की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा गुह्य काय तेच सांगितले भगवंत. तर ते इथं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर ते काय आहे ते तू आता तुझ्या ऐकल्याने तुला समाधान मिळतं. म्हणजे जे तगमग होतं की नाही तुझ्या मनामध्ये, हे आहे का ते आहे का, संशय जे होतं की नाही, ते सगळं तुला आता शांत होतोस तू हे सगळं ऐकून. असं म्हणून आता आपल्याला पुढे सांगतायत. तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली, काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. म्हणजे आपल्याला कसं वाटतं, हे खरं ओवी खूप सुंदर आहे. म्हणजे काय, तुवा आशंका नाही घेतली, तू खरं तर शंका घेतलाच नाहीस, कारण तुझं दासबोध वाचणं झालंय, तर तुझे शंका मिटलेले आहेत. परंतु माझं तुझी चिंता लागली, तुझे संशय मिटलेले आहेत, पण तरी सुद्धा मला तुझी चिंता लागली. का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. म्हणजे तू वाचून हे झालास, पण काय करू याच्या पुढे, वाचलो तर खरं, पण आता काय करू, अजून मला थोडस आहे. ते गुरुलाच कळतं. शिष्याचं जे मनातून, आता आपण म्हणतो ना, तर नवरा बायको असतात, आई मुलगा असतो, असा जे नातं जे असतात की नाही, त्याच्यामध्ये मुलगा जर शांत बसलेला आहे, थोडं चेहरा उतरलेला, काय रे काहीतरी त्रास आहे का, तुला काही प्रॉब्लेम आहे का, असं आपण ओळखतो की नाही. तसंच शिष्याचं सुद्धा चेहऱ्यावरून गुरु ओळखतात. तर इथे गुरु ओळखून म्हणतायत, तर तुझी मी शंका अजून व्यवस्थित तुला पार पाडतो असं म्हणून म्हणतायत. दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पणासी, तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. म्हणजे एवढं मोठं दासबोध वाचलास तू, त्याच्यामध्ये निर्मूळ मीपणा म्हणजे मीपणा घालवलास तू. तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. सगळं तू ऐकलास, सगळं केलास, पण तुझ्यामध्ये काही फरक दिसेना असं म्हणून म्हणतायत ते. तर त्याच्यासाठी म्हणून काय करायचं हे पुन्हा सांगतायत. म्हणून न पुसता सांगणे, पडले शिष्या तुझ्या कारणे, आता तरी सोय धरणे श्रवण मनानाची म्हणून म्हणले. म्हणजे तू न विचारताच मी तुला सांगतोय, तुझ्या कल्याणासाठी तू काहीही न विचारता तुला सांगण्याचा प्रसंग आला. आता तरी तू श्रवण व मनन याचा आश्रय कर. तू आतापर्यंत नुसतं दासबोध वाचलास, ऐकलास, पारायण केलास, पण त्याचं मनन केलेलं नाहीयेस, तर ते मननाचा आश्रय घे तू म्हणून सांगतायत. चातक पक्षी चातक पक्षी वरीचा वरी, चंचू पसरोनी थेंबुटा धरी, जीवन सकळ ही आव्हेरी भूमंडळीचे. म्हणजे चातक पक्षीला कितीही तहान लागू दे, तो चोंच वर करून पावसाचं थेंबच घेतो. खाली नदी असतं, समुद्र असतं, एक थेंब पाणी त्याच्यातलं पित नाही, फक्त पावसाचं थेंबच तो घेतो, असा असतो. तर श्री समर्थ चातक पक्षाचे उदाहरण देतात. कशासाठी देतात, चातक कितीही तहानलेला असला तरी तो जमिनीवरील पाणी पित नाही, आकाशाकडे तोंड करून आपली चोंच पसरून ठेवतो. वरून पडणारे पावसाचे थेंब तो वरचेवर आपल्या चोंचीत घेतो. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब खाली पडू नये म्हणून चातक अतिशय एकाग्र होऊन वर नजर लावतो. शिष्याने देखील आपल्या गुरुचे बोलणे असे एकाग्र चित्ताने ऐकायला पाहिजे. गुरु सांगतोय आणि शिष्य आपला बसलाय डोक्यामध्ये दुसरे विचार करत करत, तर त्याचा काही उपयोग होत नाही. प्रत्येक शब्द गुरुच्या तोंडातून जे शब्द पडते ते ग्रहण करायचं, ते पहिले चित्तात धारण करायचं, मग त्याचं मनन चिंतन करायचं. हे खूप त्याचा अभ्यास करावा लागतं. तर एकाग्र मनाने केलेले श्रवण अध्यात्मामध्ये साधन म्हणून शिष्याच्या उपयोगी पडते. म्हणूनच कोणतीही गोष्ट ऐकताना तल्लीन होऊन ऐकायला पाहिजे, इथं तिथं लक्ष द्यायला नको. पण तसं सांगणारे वक्ता पण तसंच राहायला पाहिजे, गुरु पण तसंच राहायला पाहिजे. म्हणजेच मन इकडे तिकडे होत नाही, पूर्ण ऐकलं जातं. नंतर ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल चिंतन पण होत राहतं. तर हे होणंच महत्वाचं आहे. म्हणजे वक्त्यामध्ये तेवढं सामर्थ्य राहायला पाहिजे, तर शिष्य सुद्धा श्रोता पण ते ग्रहण करू शकतो. तैसा शब्द वरुषाव होता
असो नेदावी नेग्रता श्रवणपुटी समाविता मनन करावे. सद्गुरू अर्थात ज्ञानी पुरुष असतात. ज्ञानी पुरुष ईश्वराशी तदाकार झालेला असतो. म्हणून सद्गुरूचे शब्द म्हणजे दिव्य वाणीच होय. ते शब्द परावाणीहून स्फुरतात. त्याचा वर्षाव अगदी मुक्तपणे होतो म्हणून सांगितलेले. म्हणजे तेच मी म्हणले ना की जे शब्द बाहेर येत असतात ते एकदम आपल्या मनामध्ये भरून घेतलं तरच ते आपल्याला उपयोगी होतं, नाहीतर उपयोग. काही लोक जातात प्रवचनाला जातात आणि मागच्या सीटवर बसतात. मागच्या सीटवर बसून मग घरच्या गप्पा गोष्टी गॉसिप चालू असतं. हिनं तसं केली, तिनं तसं केली, मग माझ्या मुलाचं लग्न व्हायचंय, कोणी मुलगी असलं तर सांगा. मग त्या घरची मुलगीच पळून गेली, त्या पोराला नोकरीच मिळालं नाही. हे अशा सगळ्या गप्प्या तिथं चालू असतात. तर ते उपयोगाचं नाही. ज्या कामासाठी आपण जातो ते काम आपण व्यवस्थित करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे, मग त्याचं मनन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे, तरच ते ज्ञान आत्मसात होतो म्हणून सांगितलेलं आहे. लागवेग जाणून शब्दाचा अवांका पहावा मनाचा शब्दा आतील गर्भाचा सांटावा घ्यावा. बोलणाऱ्याच्या शब्दाचा संदर्भ ओळखावा. शब्द वापरणाऱ्याचा हेतू काय आहे तो पहावा. मग त्या शब्दामध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे त्याचा सारांश मध्ये साठवावा. म्हणून म्हटलं तर आता जे जे आपण ऐकतो ते सगळं मनात साठवायला पाहिजे. सारांश म्हणून सांगितलेलं आहे. अरे तू कोण, कोणाचा, कोठोनी आलासी कैचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बाप. म्हणजे मी कशासाठी जन्माला आलो. आता आपल्याला वाटतं ना 50 उलटली हो आत्ता डोक्यामध्ये शिरलंय. दासबोधचा अर्थ ऐकावं म्हणून, गीता शिकावं म्हणून, ज्ञानेश्वरी ऐकावं म्हणून, परत ललिता सहस्रनामचा अर्थ काय, सौंदर्य लहरी काय, हे सगळं ऐकायचं. आत्ता बुद्धी सुचली हो, व्यर्थ गेलं, आयुष्य पूर्ण व्यर्थ गेलं आपण असं म्हणतो की नाही. तर त्याच्यासाठीच म्हणून म्हणायला लागले, अरे तू कोण, कोणाचा, कोठोनी आलासी कैचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बाप. म्हणजे तू कशासाठी आलात, तुझं कार्य काय, तू ते संपन्न कर. नसलेल्या संसारामध्ये अडकून राहू नकोस तू म्हणून सांगतायत. माणूस ज्ञानार्जन करणारा प्राणी आहे. म्हणजे सगळे जीव प्राणी जे आहेत की नाही सगळ्यांना श्वासोश्वास होतो, भीती वाटते, भूक लागते, निद्रा होते, म्हणजे कामवासना असते, इच्छा असते प्रत्येक प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये पण असतं. पण माणूस एकच असा आहे तो ज्ञान आहे, ज्ञानी आहे. तो त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान संपादन करून घ्यायची बुद्धी असते. पण बाकीच्या दुसऱ्या प्राणी पक्ष्यांना, जीवजंतूंना हे सगळं ज्ञान नसतं. म्हणून मानवी जीवाला 2 अंगे असतात. ज्ञान मिळवणारा मी हे एक अंग आणि जेथे आपण जगतो ते जग हे दुसरे अंग. म्हणजे मी आणि हे जग हे 2 आहेत. विज्ञान म्हणजे सायन्स जगाचे ज्ञान करून देते, तर आत्मज्ञान स्वतःचे किंवा मीचे ज्ञान करून देते. म्हणजे आपण जे शैक्षणिक जे घेतलो की नाही, आपण शालेय हे प्राथमिक शाळेमध्ये गेलो होतो, पुन्हा पुढच्या शाळेमध्ये गेलो होतो, कॉलेजमध्ये गेलो होतो, या सगळ्यामध्ये आपल्याला भौतिक ज्ञान मिळालं, विज्ञान मिळालं. पण खरं आत्मज्ञान वेगळंच आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर ते कोण देतं, तर हे सद्गुरू देतात आणि हे असे ग्रंथ देतात. तर ते काय होतं, हे तेव्हा हे ज्ञानामध्ये काय वाटतं, हे जग केव्हा झाले, कसे झाले, कोठून आले, कोणी केले, कशासाठी केले, असेच का केले, इत्यादी विज्ञानाच्या समस्या आहेत. तर मी कोण आहे, हे सगळं कोणी केलं, काय केलं. आता आपल्याला सायन्समध्ये शिकवतात ना, हे सायंटिस्टनी केलेलं आहे, काय म्हणतात, हे लाईटचं कोणीतरी निर्माण केलेलं आहे. खरं तर आहे, हे सगळं विश्वामध्ये आहे. पण ते आहे हे दाखवलं. गुरुत्वाकर्षण कोणी केलं, हे सगळं आपल्याला सायन्समध्ये शिकायला मिळालं. मॅथमॅटिक्स म्हणजे जे गणित आहे ते सुद्धा सगळं आपल्याला शिकायला मिळतं. हे सगळं जे आहे आता सामाजिक हे आहे, सोशल म्हणून म्हणतो आपण, हे सगळं आपल्याला राजकीय, इतिहास, भूगोल हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला मिळतं. पण हे जे अध्यात्म ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये काय असतं, तर मी कोण आहे, मी कोणाचा आहे, मी कुठून आलो,
मी कसा आलो, मी जाणार कोठे, या आत्मज्ञानाच्या समस्या आहेत. या समस्याची उत्तरे शोधण्यासाठी सद्गुरूंच्याकडून श्रवण व त्यावर मनन करणे आवश्यक असते. हेच आत्मारामचे प्रयोजन आहे. म्हणजे हेच आपल्याला या आत्माराममध्ये कळणार आहे म्हणून सांगितले. अरे त्वा जन्मांतर घेतले, काय मानितोसी आपुले, ऐसे तुवा विचारले पाहिजे आता. म्हणजे अरे तू आतापर्यंत अनेक जन्म घेतलेस, जे तू आपल्या मालकीचे समजतोस ते खरे तसे आहे काय, याचा शोध आता तुला केला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. तर तू कितीतरी जन्म घेतला, 84 लक्ष योनीमधून तू इकडं आलेला आहेस. तर ह्याच्यामध्येच तुला माणूस जन्माला आलास, तू देह मिळालेला आहे तुला. तर या देहानेच तू ह्या सगळ्या गोष्टीचं तू ज्ञान घेऊ शकतोस. तर ह्याचा विचार तू करायला पाहिजे म्हणून सांगता येते. तर हे ज्ञान पूर्ण हे आत्माराम मध्ये आपल्याला मिळणार आहे. येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकोनी आलासी जाई, तेथे जेथीचा तेथे. म्हणजे तू जिथून आलास तिथंच जाणार आहेस परत, असं आहे तुझं. या जगात खरे आपले म्हणता येईल असे काहीच नाही. गैरसमजुतीने आपण उगीच वस्तू व व्यक्तीमध्ये गुंतून राहतो. काहीतरी प्रमाद घडून आपण येथे आलो आहोत, आता आपल्या मूळ ठिकाणात जावे म्हणून सांगितलेलं. म्हणजे काय, आपण संचित कर्म, पुण्य पापाची कर्म घेऊनच आपण महाकारण देह घेतलेलं, कारण देह आपण घेतलेला आहे. तर हे कारण देहामधून आपल्याला बाहेर पडायचंय. म्हणजे हे असल्या आध्यात्मिक ग्रंथाचं श्रवण मनन केलं तरच या कारण देहातून जाऊन आपण निजधामाशी जातो. जेथेची तेथे. म्हणजे तू परमात्म्याकडून आलास, तू परत परमात्म्याकडेच जा. पण आपण तसं जात नाही. आपण नातेवाईकांमधून म्हणतो ना, अहो गेल्या जन्माचं काहीतरी पुण्याही आहे म्हणूनच आपण सगळे एकत्र भेटलो. म्हणजे गेल्या जन्मी पण आपण मित्रमैत्रिणीच होतो, या जन्मी सुद्धा आपण मित्रमैत्रिणीच आहोत. ह्याच्यापेक्षा आपण परमात्म्याकडे जायचा आपण विचार करायला पाहिजे. हे ह्या ग्रंथामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. तू समर्थाचे लेकरू, अभिमानाने घेतला संसारू, अभिमान टाकिता पैल पारू, पावशील बापा. म्हणजे जीव हा सर्वशक्तिमान ईश्वराचे मूल आहे, पण अहंकार धारण केल्याने तो संसाराच्या चक्रामध्ये अडकला. त्याने जर अहंकार टाकला तर संसार चक्रातून बाहेर पडतो म्हणून सांगता येते. म्हणजे अभिमान, अस्मिता, मीपणा, देहबुद्धी हे टाकल्याशिवाय आपण ह्या संसार चक्रातून बाहेर पडू शकत नाही. ईश्वरापासून जालासी, परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी, वेगळेपणे उत्कट. खरे म्हणजे जीव ईश्वरापासूनच निर्माण झाला, पण ईश्वराला तो विसरला. ईश्वराच्या विस्मृतीमुळे जीवाला वेगळेपण, दुजेपण आले. त्या वेगळेपणामुळे जीवाला जीवनात तीव्र दुःख भोगावे लागते. म्हणजे आपण म्हणतो की नाही, जे गर्भवास असतो की नाही, आपण ज्या गर्भामध्ये असतो त्याच्यामध्ये खूप यातना असतात. ते गर्भवास टळावं म्हणजे आपण सद्गुरूची कृपा घ्यायला पाहिजे, ईश्वराचं चिंतन करायला पाहिजे. जे आपण ऐकतो चांगले चांगले ग्रंथ, त्याचं आपण मनन चिंतन करायला पाहिजे, तर आपला गर्भवास चुकतो. म्हणतात ना, गर्भामध्ये असताना म्हणे आई गरम खाल्ली की चुरका बसतं. म्हणजे तिथं आपल्याला बाहेर निघताच येत नाही. म्हणजे इथं आपण कसं करतो, गरम लागू लागले, अरे काहीतरी आग येऊ लागले बाबा, आपण पळत पळत दुसऱ्या ठिकाणी जातो. थंडी वाजू लागली की आपण स्वेटर घालतो, आणि भूक लागली की आपण खातो. असं आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. पण गर्भामध्ये असताना हे सगळं करता येत नाही. आई थंड खाल्ली की आपल्याला थंड लागतं, आई गरम खाल्ली की आपल्याला चटका बसतो, आई तिखट खाल्ली की शरीराचं दाह होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाणीमध्ये असतो आपण. जे विटाळ जे असतं ना स्त्रीचं, त्या विटाळाचंच गोळा बनून शरीर तयार होतं, आणि त्या विटाळामध्येच म्हणजे मलमूत्रामध्येच आपण लोळत पडलेले असतो 9 महिने. मग हे कशाला हो, हे गर्भवास कशाला आपल्याला नको. ह्या मलमूत्रामध्ये आपण अडकायचं नको. तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर हे
सद्गुरूची कृपा आपण प्रसाद करायला पाहिजे, चांगले चांगले ग्रंथ वाचायला पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून ते तसं केलं तरच आपण गर्भवासातून बाहेर येऊ शकतो. नाशवंताचे आता हे नाशवंत काय काय आहे ते पुन्हा एकदा आपल्याला सांगता येते. त्यागासी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी या बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. म्हणजे तू जिथून आलास तिथे तुला परत पाठवायची मी तुला करू शकतो म्हणतो ना. आता नावाडी म्हणतो पहा, रामाचं उदाहरण आहे, किती छान उदाहरण आहे. राम म्हणतात मी तुझ्या नावेमध्ये बसलो तर तू काहीतरी माझ्याकडून पैसा घे, काहीतरी घे माझ्याकडून तू. तर त्यावेळेस नावाडी काय म्हणतो, रामा तू सगळ्या भवसागरातून आम्हाला पार करतोस, तुला मी हे छोटं शरयू नदी पार करून देण्यासाठी तू काही घेतला नाहीस माझ्याकडून आयुष्यामध्ये, तर कमीत कमी मला हे शरयू नदी पार करून देण्यासाठी तरी मला तू हे कर म्हणून म्हणतायत. तर तसंच म्हणजे हे राम जे आहेत की नाही आपल्याला निजधामापर्यंत पोहोचवतात असं म्हणून म्हणतायत. तर मी तू जिथून आलास तिथं मी तुला पोहोचवायचं. सद्गुरू सुद्धा तेच काम करतात आपल्याला. म्हणजे तू कशासाठी आलास समजून सांगतात, तुझं कार्य काय आहे ते समजून सांगतात, मग नंतर तुझ्या निजधामाला ते पोचवायचं ते हे करतात म्हणून सांगितलेले. तुझे आढळपद गेले, तुझे मायेने वेढा लाविले, ते जरी तुझं दिधले तरी मज काय देसी म्हणून म्हणतात. जीवाने आपले निश्चल व शाश्वत स्थान गमावले. म्हणजे जे स्थान आपण ज्या स्थानाला आपण जायचंय तिथं जातच नाहीत आपण, त्या आपण मध्येच गटांगळा खात राहतो. अहंकार, अभिमान, अस्मिता ह्याच्याने आपण त्याच्यामध्येच अडकून राहतो. मायेने त्याला फसवून गुंतवले. श्री समर्थ विनोदाने त्यास म्हणतात की तुझे अविनाशी स्थान तुला परत मिळवून दिले तर मला काय देशील तू म्हणून विचारतात. सद्गुरूंना काय कमी आहे का हो? पण आपण म्हणतोत ना, मुलांना सुद्धा म्हणतोत ना, बघ मी तुला करून देते मग तू काय करतीस माझ्यासाठी, असं आपण म्हणतोत की नाही. त्याचप्रमाणे आपल्याला सद्गुरू रामदास स्वामी सुद्धा तेच म्हणतात. जितके काही नासोनी जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेची द्यावे मजे. किती छान म्हणतायत पहा. म्हणजे जितकं जे नाशवंत आहे आणि जे अशाश्वत आहे तुझ्याजवळ ते असलेलं सगळं मला देऊन टाक म्हणून म्हणतायत ते. म्हणजे हे सगळं तुला उपयोगाचं नाहीये, हे सगळं तू त्याग, म्हणजे तू इंद्रिय दमन कर, तू नाशिवंताकडे दुर्लक्ष कर. म्हणतात ना, प्रत्येक खरं प्रवचनकार जे असतात की नाही शेवटी झोळी पसरतात आणि म्हणतात की बाबा रे मी तुला हे सगळं सांगितलं आतापर्यंत, तर गुरुदक्षिणा म्हणून जर मला काही द्यायचं असेल तर मी जे काही सांगितलं तू आत्मसात कर, तेच सगळ्यात मोठं गुरुदक्षिणा आहे. तू सगळं संसारातलं भवसागर सोडून दे, सगळं सोडून टाक, तू फक्त हे सांगितलेलं आत्मसात कर, हे सगळ्यात मोठं गुरुदक्षिणा आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतायत की हे सगळं तुझं देह मीपणा आहे सगळं मला देऊन टाक म्हणून सांगतायत ते. मजही ते काय करावे, परी तुझपासून टाकावे, तुवा टाकिले तरी न्यावे तुझं समागमे म्हणून म्हणतात. शिष्याला अशाश्वत वस्तू गुरुला हव्या असतात असे मुळीच नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणत असताल गुरु आता हे अशाश्वत म्हणजे काय, गाडी बंगला सोनं हे सगळे अशाश्वतच आहे, तर गुरु हे गोष्टी विचारतात काय असं वाटत असेल. पण गुरुला त्या गोष्टीची काही गरज नाहीये. पण शिष्याकडून त्याचा त्याग घडावा हाच गुरुचा हेतू असतो. शिष्याने जर त्याचा त्याग केला तर गुरु त्याला आपोआप ईश्वरापर्यंत घेऊन जातो. म्हणून मला तर हे सगळ्या गोष्टी जर शिष्य टाकला तर गुरु घेऊन जातात म्हणून सांगतात. तर हे आपल्याला तुकाराम महाराजांचं जीवनामध्ये आपल्याला आढळतं की नाही. शिवाजी राजांनी किती त्यांना धनधान्य संपत्ती पाठवले होते, पण त्यांनी सगळं ते हे करून दिले. शेतामध्ये त्यांना राखण करण्यासाठी म्हणून बसवले तर पक्ष्यांना खाऊ दिले, गायींना चारा खाऊ दिले, हे सगळं करून, म्हणजे गायीसाठीच ते चारा आहे तर गायीलाच दिलं, मी काय चूक केलो असं त्यांना वाटतं. कोणी गरीब आलं धान्य काढून देऊन टाकलं. म्हणजे हे जे केलेत की नाही, म्हणजे हे सगळं नाशवंत सगळं त्यांनी देऊन टाकले. दिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंत पुष्पक विमान घेऊन आले आणि तुकाराम महाराजांना घेऊन गेले. तर ती परिस्थिती आपल्याला
यायला पाहिजे. आणि आपल्याला हे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो. पंढरपूरची वारीच काय, आपण कुठल्याही, आता आपण म्हणतो ना तिरुपतीचं लाईनीमध्ये उभं राहतो आपण, तर काय हो दिवस पूर्ण थांबलो तो, कंटाळून गेलो, थकून गेलो, जेवण नाही पाणी नाही. आता देऊ लागलेत सगळं, जेवण खाणं देऊ लागलेत आपल्याला, पण पहिल्या काळात तसं नव्हतं. म्हणजे इतकं सगळं आम्ही केलो, पाय दुखून गेले हो, सगळं हे झालं, पण एक क्षण त्याचं दर्शन झालं हो, काय आनंद झालं असं वाटतं ना. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळं तू दिलास तरी मला त्याचा काही उपयोग नाहीये. आता तू जाऊन बालाजीला म्हणलात मी तुझ्यासाठी लाईनीमध्ये थांबलो, हे सगळं केलं, तर बालाजी काय म्हणतो, हे सगळं मला काय करायचंय म्हणून म्हणतो. पण तुला दर्शन झालं, तुला जे आनंद झालं ना, त्या गोष्टीचं मला पण खूप छान वाटतं असं म्हणून बालाजी सुद्धा आपल्याला म्हणतात. अरे भूषण भिक्षेचे सांडिले आणि राज्यपद प्राप्त झाले तरी तुझे काय गेले सांग बापा म्हणून म्हणतात. समजा एक माणूस भीक मागून जातो व त्यातच मोठेपण मानतो, त्याला राज्यपद प्राप्त झाले तर त्याचे काही नुकसान होते का. म्हणजे आपण थोडंसं विचार करतो पाहिजे म्हणून, पण जास्त मिळालं तर आनंदच आहे ना. तर त्याचप्रमाणे आपल्याला थोडं काहीतरी ज्ञान पाहिजे असतं, पण काही काही गुरूंकडे आपण गेल्यानंतर भरपूर ज्ञान मिळतं आपल्याला, तर त्याच्यात काही नुकसान तर होत नाही ना, आनंदच मिळतं ना. तसं आहे. नाशिवंत तितकेच देशी तरी पद प्राप्त निश्चयेसी, त्यामध्ये लालूच करीसी तरी स्वहित न घडे. माणसाचे मन अनेक अनित्य वस्तूमध्ये गुंतलेले असते, त्या सर्वांचा त्याग झाला तरच खात्रीने आत्मदर्शन घडते. पण लोभाने संपूर्ण त्याग झाला नाही तर मात्र आत्मकल्याण होत नाही. म्हणजे आपण नुसतं देखावा करतो, मला हे नको ते नको, पण मनातून असं असतं ना, मला काही नको हो, मला काही नको असं म्हणून म्हणतात, पण दिलेलं मस्त चांगलं अजून काही मिळतं का म्हणून दुसरीकडे लक्ष असतं. तसं नाही राहायला पाहिजे, तिथं आत्मकल्याण होत नाही म्हणून सांगतायत. तर तो शिष्य म्हणे जी दिधले स्वामी म्हणती पद लाधले, आता तू आपुले काही मानू नको. म्हणजे स्वामीचे हे बोलणे ऐकून शिष्याने आपले सारे अनित्य स्वामींना अर्पण केले. त्यावर स्वामी म्हणाले, तुला निजपद प्राप्त झाले असे समज. या उपर दृश्य जगातील काहीही तू आपले मानू नकोस. म्हणजे तुझं वासना संपूर्ण मिटलं पाहिजे, विरक्त व्हायला पाहिजे, म्हणजेच तू निजपदला जाऊ शकतोस म्हणून सांगता येते. इतुके स्वामी बोलिले आज्ञा घेऊन निघाले, तव शिष्ये विनविले विनंती होऊन. अशा प्रकारे मार्ग दाखवून स्वामीने शिष्याचा निरोप घेतला. तर मी जातो असे सांगून ते जायला निघाले. तेव्हा शिष्याने मोठ्या नम्रपणे त्यांना विनंती केली. म्हणजे आता म्हणाले तुझं सगळं काही गेलंय आता, तर आता मी जातो, माझं काही काम नाहीये म्हणून म्हणले. पण शिष्य तसं म्हणले नाही. आता जसं सोलिव सुख मध्ये कल्याण स्वामीला दीक्षा देऊन डोक्यावर हात ठेवून जे त्यांना जे ज्ञान मिळालं, जे निजपद मिळालं, तसं इथं सुद्धा आत्माराम मध्ये सुद्धा शिष्य म्हणतायत की मला काहीतरी पाहिजे, तुम्ही जाऊ नका. आता पुढील समासी संवाद होईल उभयतांसी, तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे. म्हणजे म्हणतायत की तुम्ही जाऊ नका सोडून, मला अजून ज्ञान पाहिजे तुमच्याकडून म्हणतायत. तर आता पुढच्या समासामध्ये, आता येत्या समासामध्ये हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐका सावध वर्म सांगिजेल पुढे. म्हणजे येथे आत्मारामचा पहिला समास पूर्ण झालेला आहे. ईश्वराच्या भक्तांची इच्छा तो पूर्ण करणार आहे. आता यानंतर रहस्य सांगणार आहे, ते अगदी लक्षपूर्वक ऐकावे. नित्य अनुभवास येणाऱ्या आणि अतिपरिचयाच्या दृश्य विश्वाला देखील एक गूढ आणि रहस्यमय बाजू आहे. अतींद्रिय अध्यात्म तर मूलतच मोठे गूढ आहे. गूढ अध्यात्माचे रहस्य शक्य तेवढे सामान्य जनांच्या भाषेत श्री समर्थांसारख्या थोर संतांनी मांडले. त्याचा लक्षपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे इतकं सोप्या भाषेत आपल्याला समर्थ सांगितलेले आहेत, तर त्याचा आपण आता पुढच्या समासामध्ये आपण अभ्यास करू. तर आता इथं आपल्याला
39 ओवींनी पहिला समास 39 ओवींनी पहिला समास संपलेला आहे. आता दुसरा समास जो आहे माया निरूपण म्हणून आहे. तर आज आपण दुसरा समास पण घेऊया. शिष्याची विनंती आहे. आता इथं शिष्य विनंती करतोय, जय जयाजी सच्चिदानंदा, जय जयाजी आनंद कंदा, जय जयजी द्विजबोधा परमपुरुषा. आता हे गुरुला ते म्हणतायत, हे सच्चिदानंद रूप तुझा जय जयकार असो. हे आनंद उगमा म्हणजे तुझ्याकडूनच आनंदाचा उगम झालेला आहे. आपण नदीचं उगम कुठं झालं बघतो, झाडाचं उगम बीजापासून झालेलं बघतो आपण. तर हे खरं आनंद जे आहे तर हे सद्गुरूकडूनच आपल्याला मिळतं. हे स्वसंवेद्य आत्मस्वरूपा, स्वसंवेद्य आत्मस्वरूपा, हे परमेशा तुझा जय जयकार असो. म्हणजे तू इतका हे आहेस, आम्हाला सुद्धा ते तुला जे अनुभव आले ते तू आम्हाला पण देऊ शकतोस. अशा परमेश्वराला नमस्कार असो म्हणून सांगतायत ते. अनंत ब्रह्मांडा ऐसी ढिसाळे, मायेने रचिले विशाळे, ते तुमचे कृपेचे नि बळे, वरती स्वानंद डोही. मायेने अगणित प्रचंड विश्वाची रचना केली, पण ती सर्व ठिसूळ ढेकळासारखी आहे. मातीचे ठिसूळ ढेकूळ पाण्यामध्ये चटकन विरघळते, त्याचप्रमाणे ही सारी विश्वे तुमच्या कृपेच्या सामर्थ्याने आनंदामध्ये विरून गेली आहे. म्हणजे काय, मातीचं ढिसूळ म्हणतो की नाही आपल्याला, ते तांदूळामध्ये पहिले होतं, आता सगळे स्वच्छच मिळायला लागले. गव्हामध्ये जसे मातीचे असे ढेकळं राहत होते, ते पाण्यामध्ये घातलं की विरघळून जातात. तसंच तुमच्या कृपेने माझं जे देहबुद्धी आहे, मीपणा आहे, हे सगळं आनंदाने विरघळून गेलेलं आहे. तुम्ही बोललेल्या शब्दांनी हे सगळं विरघळून गेलेलं आहे. आणि हे दृश्य विश्व पण मी मागे टाकलो असं म्हणून म्हणतात. आता स्वामीने जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारले, शरणागत आपुले समर्थे उपेक्षू नये. आता सद्गुरूने जी इच्छा प्रदर्शित केली ती शिष्याने स्वीकारलीच पाहिजे. म्हणून शिष्य म्हणतो की मी आपल्याला शरण आलो आहे, आपण मला बाजूला सारू नये. म्हणजे तुम्ही मला सोडून जाऊ नका, मी तुम्हाला शरण आलेलो आहो. तुम्ही मला जे निजपदाला घेऊन जातो म्हणला होतात की नाही, त्या पदापर्यंत घेऊन जाईपर्यंत तुम्ही मला सोडू नका. हे जिद्द पाहिजे शिष्यामध्ये. मला शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचायचंय. कोणतंही राहू द्या, आपण गाणं शिकायचं म्हणा, नाच शिकायचंय म्हणा, कोणताही अभ्यास करायचंय म्हणा, तर आपण गुरुला असं घट्ट धरायला पाहिजे की त्यांच्याकडून पूर्ण काही मला मिळाल्याशिवाय त्यांना सोडू नये म्हणजे मिठी मारून बसा असं म्हणायचं नाही. त्यांच्याकडून पूर्ण बोध घ्यायला पाहिजे आपण, असं राहायला पाहिजे. नाशिवंत काय म्या टाकावे, ते मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे आपणा ऐसे. म्हणजे इथं काय नाशिवंत काय आहे हे मला सांगा तुम्ही, मी ते काय टाकू तर मी निजपदाला जाऊ शकतो हे तुम्ही मला सांगावं म्हणून सांगतायत. तर ऐकोनी शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊनी घेणे आनंद पद. म्हणजे आतापर्यंत शिष्य म्हणाला की मला, जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुन कृष्णाला म्हणतात ना की हे मी युद्ध करून मला काय मिळणार आहे, मला राज्य नकोय, सगळे माझे नातेवाईक जाणार आहेत, माझे मित्र जाणार आहेत, मित्रद्रोहाचा दोष लागणार आहे मला, पुन्हा सगळं जे आमचं कुल आहे ते सगळं निघून जाणार आहे, तर मला ही युद्ध करायची गरजच काय, मला नकोय युद्ध करणं. तर त्यावेळेस जसं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की तू हे सगळं फालतूच्या भानगडीत पडू नकोस, मी जे सांगतो तर ऐक म्हणून सांगतायत ना, तसं इथं रामदास स्वामी सुद्धा शिष्याला सांगतायत. शिष्या बहु मन घाली, आता बाष्कळता राहिली, येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडसी संदेह सागरी. आतापर्यंत उथळपणा पुष्कळ केलास, म्हणजे वरवरचं तू ऐकलास, आता मात्र फार लक्ष द्यावे व ते मनापासून द्यावे. यानंतर जर मनाचे भरकटपण चालू राहिले तर तू संशय सागरात बुडून जाशील. म्हणजे आता तू मनापासून जर ऐकला नाहीस तर दासबोध ऐकूनही तुझा काही फायदा झाला नाही, आणि आत्माराम ऐकूनही काही फायदा झाला नाही, सोलिव सुख ऐकून सुद्धा तुझा काही फायदा झाला नाही, असं रामदास स्वामी म्हणतायत.
तर अग्निसंगे लाहो पीटे तये तयाचा मळ तुटे मग परिसेसी झगडता पालटे लोखंडपणा तयाचे. लोखंड अग्नीत टाकून लाल तापवतात, नंतर त्यावर घाणाने घाव घालतात, त्या घावानी त्याच्यावरील गंज निघून जातो. मग परिसाने ते घासले की त्याचे लोखंडपणे बदलते, ते सोने बनते म्हणून सांगितले. म्हणजे लोखंडावरचं जे हे असतं की नाही गंजलेलं, तर ते जावं म्हणून म्हणलं तर विस्तवावर त्याला गरमच करावं लागतं, तरच ते जातं. तुम्ही किती चिंच लावून घासा, एखाद्या वेळेस पितळाचं भांड किंवा तांब्याचं भांड्याला आपण चिंच लावून घासलो किंवा मीठ लावलो किंवा आजकाल पितांबरी मिळतात त्याच्याने घासलो तर चकचक चकचक होतं. पण लोखंड तसं नाहीये. तुम्ही जितकं पाणी घातलात, माती लागलं त्याला, ते गंजतच जातं. तर ते गंजलेलं जावं म्हणजे ते विस्तवामध्येच घालावं लागतं. ते घातल्यानंतर परिशाचं स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं. त्याचप्रमाणे शिष्याची पण अवस्था तीच आहे. आपल्या मनावरती इतकं मळ साचलेलं आहे की मीपणाचं मळ, दृश्यसृष्टीचं मळ, हे जावं म्हणजे आपण तपलं पाहिजे, तपस्या केलं पाहिजे, म्हणजे इंद्रिय निग्रह करायला पाहिजे, वासनातून मुक्त व्हायला पाहिजे, दृश्यसृष्टीच्या बाहेर जायला पाहिजे. हे जाण्यासाठी म्हणून तपश्चर्या करणं म्हणजे आपण त्या अग्नीमधून आपण विस्तवातून शुद्ध व्हायला पाहिजे, आपल्यावरचं सगळं गंज निघून जायला पाहिजे. त्यानंतर परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं बनतं. त्यानंतर जर गुरुचं स्पर्श जर शिष्याला झालं तर शिष्याचं सोनच होतं, म्हणजे तो निजधामाला पोचतो असं म्हणून सांगता येते. तयाचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना तरी ते सहसा पालटेना मृत्तिका रूपी. तर तेच आता म्हणलं ना, लोखंडाचा गंज जर गळून पडला नाही तर त्याचा अंतर्भाग प्रकट होत नाही आणि त्या गंजामुळे मग ते लोखंड काही केला पालटत नाही, त्याचे सोने होत नाही. म्हणजे आपण ते तपश्चर्या, साधना, उपासना केल्याशिवाय आपलं पण सोनं होत नाही. नुसतं गुरुचं स्पर्श झालं तर होतं असं नाही. प्रयत्न केल्याशिवाय काय, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो की नाही आपण, प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर भेटतच नाही. आपल्याला प्रयत्न करावंच लागतं, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून नाशिवंत तितुका मळ तुवा त्याजावा अमंगळ तो गेलिया तुझ केवळ आहेस बापा. म्हणजे नाशिवंत जे आता म्हणले ना, नाशिवंत जे आहे ना ते सगळं मळ आहे आपल्या मनामध्ये. नाशिवंत म्हणजे नातेवाईक, घर दार, हे सगळं मळच आहे आपल्या अंगाला असलेलं. त्याचं हे टाकून द्यायला पाहिजे, तर तेव्हा कुठं आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे हे सगळं जे दृश्य सृष्टी आहे ते सगळं मळ आहे समजा. ते मळ विस्तवामध्ये तापवायला पाहिजे, म्हणजे तपश्चर्या करायला पाहिजे, तेव्हा कुठं आपल्याला सगळं काही परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो आपण. तरी नाशिवंत ते तू जाण माय माईक जाय विलया, तरी नाशिवंत ते तू जाण माया माईक जाय विलया, ते मायेचा विस्तार प्राणसख्या ऐक सांगतो. प्राणसख्या म्हणजे आता मित्र म्हणतायत, जसं भगवद्गीतेमध्ये कृष्णार्जुन हे मित्रच होते, पण गुरु म्हणून त्यांनी ज्ञान दिलं ना, तर काही वेळेस गुरु आपल्याला आईप्रमाणे प्रेम करतात, काही वेळेस वडिलांसारखं कठोर बनतात, काही वेळेस मित्रासारखं पण असतात बरं का. मित्रासारखं गळ्यात हात घालून सुद्धा आपल्याला समजून सांगतायत. म्हणून इथं म्हणतायत प्राणसखया म्हणतायत. ते प्राणसख्या आतापर्यंत जे नाशिवंत म्हणून तुला सांगितले ते सारे माया निर्मित होय. जे माया निर्मित आहे ते सारे नाशिवंत, त्या मायेचा विस्तार तुला आता सांगतो म्हणून सांगतायत. म्हणजे आता हे काय नाशिवंत आहे आणि मायेने काय निर्माण झालेलं आहे पुन्हा तुला सांगतो म्हणून सांगते. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण गुणापासून भूते. म्हणजे मी आहे असे अतिशय सूक्ष्म भान प्रथम निर्माण झाले. म्हणजे मी सगळ्या गोष्टी, आता लहान मूल असतं पाहो, ते काही काम करू लागलं, छोटंसं काम करू लागले तर 4 लोकांकडे बघत राहतं असं, म्हणजे सगळे अरे वा 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 किती छान करते. म्हणजे हे मीपणा तिथूनच सुरुवात होतं. मी केले असं म्हणतात ना, मी केले म्हणून जे असतं ना ते लहानपणापासूनच सुरू होतं. म्हणजे आता काहीतरी
वस्तू उचलत असतात, एखादं छोटं वस्तू असतं तर त्यांच्या हिशोबाने ते वजन असतं, पण ते असं उचलत असताना करून असं उचलून आणून तिथं ठेवतात आणि बघतात मी किती मोठं काम केले पहा. असं स्वतःच्या हाताने जेवताना हे सगळं लहानपणापासून मीपणा, म्हणजे माझं कौतुक व्हायला पाहिजे, मी शहाणी आहे, माझ्या एवढं कोणी शहाणे नाहीत, हे लहानपणापासूनच सुरू होतं. म्हणून अहम ऐसे जे स्फुरण म्हणून सांगितलेले, म्हणजे मीपणा, स्वतःचे ते स्मरण हेच मायेचे खरे रूप आहे. म्हणजे हेच माया आहे, हेच सुटलं पाहिजे. मी माझं मी माझं मी माझं हे सुटलं पाहिजे. मायेपासूनच सत्व रजतम, म्हणजे ते मायेपासूनच सत्व रज, म्हणजे मीपणानेच सगळं सत्व रजतम. मीपणा जर नसलं तर सत्वगुण आहे, पण मी आहे तू पण आहेस म्हणून वाटणं ते रजगुण. तिसरं जे आहे मीच आहे दुसरं कोणी नाही हे तमोगुण. तर हे 3 गुण निर्माण झालेले आहेत. त्या 3 गुणापासून पंचमहाभूते निर्माण झालेले आहेत. म्हणजे ह्या 3 गुणापासूनच बाकीचं सगळं काही निर्माण झाले. रजसत्व तमागुण ही अष्टधा प्रकृती आहे म्हणून सांगितले. पृथ्वी आप तेजो वायो आकाश, सृष्टी रचली सावकाश, येथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. म्हणजे हे सृष्टी जे निर्माण झाली आहे की नाही, पंचमहाभूतांपासून प्रथम अव्यक्त नंतर व्यक्त सृष्टी रचना क्रमाक्रमाने झाली, पण व्यक्त व अव्यक्त सारी सृष्टी रचना माया निर्मितच आहे म्हणून सांगितलेलं. म्हणजे हे सगळं पहिले पंचमहाभूतच निर्माण झाले, त्याच्यामध्ये कोणी माणूस नव्हतं, काही नव्हतं, नुसतं पोकळी होती, पण नंतर हे सगळं दृश्यसृष्टी निर्माण झालेली आहे असं म्हणून सांगेल. एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली, जैसी दो दिसाची बोली, एकची परवा. म्हणजे इथं किती छान सांगितलेलं, एकची परवा म्हणून सांगितलेलं आहे. परवा हा शब्द एकच दिवस दर्शवतो, पण ज्यामध्ये आज आणि उद्या असे 2 दिवस अंतर्भूत असतात. म्हणजे आज आणि उद्या झाल्याशिवाय परवा येत नाही ना. परवा एकच आहे, पण आज आणि उद्या हे 2 झाल्याशिवाय परवा येत नाही. किंवा आपण परवा केलो होतो असं म्हणतो ना, परवाच हो म्हणून म्हणतो, ते सुद्धा आज आणि कालच्या पहिले असतं ते परवा म्हणायचं. तर ते म्हणून म्हणतात परवा हा शब्द एकच दिवस दर्शवतो. त्याचप्रमाणे मुळात माया एकच आहे, पण 2 ठिकाणी विभागून ती प्रकृती आणि पुरुष झालेली आहे. खरं तर माया एकच आहे. जे ब्रह्मानी निर्माण केलं ते पहिले कोणी निर्माण केलं होतं का? ब्रह्मानी शिवाला रुद्र निर्माण केलं, पण त्या रुद्रापासून जे प्रजा उत्पत्ती झाली ते क्रोधा सारखे होते म्हणून नको म्हणले. तिथं प्रकृती पुरुष होते का? नव्हते. नंतर सनत कुमार हे सगळे 4 ऋषींना निर्माण केले. ते म्हणले आम्हाला त्या भानगडीतच जायचं नाही, आम्ही अवधूत आहोत, आम्हाला त्याच्यात जायचं नाही म्हणले. मग नारद मुनींना निर्माण केले, ते सुद्धा म्हणले मला ह्या सगळ्या भानगडीत घालू नका. नंतर कुठं प्रकृती पुरुष, शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर हे सगळे नंतर निर्माण झालेले आहेत. ते असे झालेत म्हणून सांगितलेले. एक माया एकच आहे, ब्रह्मा एकच आहे निर्माण केलेला, पण नंतर प्रकृती पुरुष त्यांनी निर्माण केलं म्हणून हे पूर्ण विश्वसृष्टी निर्माण झालेले. माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योगी यांचे. म्हणजे मायानीच आपल्याला दिसतं, म्हणजे इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती हे जे आहे की नाही, ज्ञाता ज्ञेय ज्ञान हेच आहे. ज्ञाता म्हणजे मी, ज्ञेय म्हणजे कोणत्या वस्तू तरी आपल्याला हे करायचंय, शिकायचंय त्याच्याबद्दल, तर त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञेय म्हणजे एक वस्तू, ज्ञाता म्हणजे मी, आणि ज्ञान म्हणजे कशाच्या बद्दल आपल्याला ज्ञान घ्यायचंय. माया म्हणजे ध्याता ध्येय ध्यान, म्हणजे ध्याता म्हणजे मी, ध्येय म्हणजे आपल्याला ध्येय गाठायचंय म्हणतोच ना. माझं ध्येय गाठायचंय, मला PhD करायचंय, मला दासबोधाच्या PhD करायचंय, मला वेदशास्त्र शिकायचंय, मला भगवद्गीता तोंडपाठ करायचं, हे माझं ध्येय आहे असं आपण म्हणतो. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? एकाग्र व्हावं लागतं, ध्यान करावं लागतं. ते ध्यान म्हणजे हे सगळं मायाच आहे. ध्यान ध्येय धाता पण ध्याता ध्येय ध्यान पण मायाच आहे. शेवटी समाधान मिळालं म्हणतो ना, ते सुद्धा मायाच आहे. पण हे सगळं योगी यांचे म्हणून सांगता येते. माया सच्चिदानंद, माया आनंदाचा कंद, माया हेच निजबोध शब्द स्वरूपे.
म्हणजे ईश्वराचे वर्णन करीत असता तो सच्चिदानंद आहे, तो आनंदकंद आहे, तो स्वस्वरूप ज्ञान संपन्न आहे असे म्हणतात. त्याचे वर्णन करण्यास वापरलेले हे शब्द मायाच्या कक्षेतच येतात. म्हणजे हे मायाच्या कक्षेमध्ये सगळं काही येतं म्हणून सांगितलेलं आहे. आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप हेही मायेचीच रूप. रूप आणि अरूप सगळं माया. म्हणजे हे सगळं निर्गुण, सगुण आपण सगळं जे म्हणतो की नाही, हे सगळं मायाच आहे. पण खरं परमात्मा जो आहे की नाही, तो अखंड आहे म्हणून सांगता येते. एक रूप जे आहे इंद्रिय गोचर आकार, म्हणजे आपल्या डोळ्याला दिसायचं. दुसरं जे आहे ते न दिसायचं असं आहे. तिसरं जे आहे स्वरूप. एक रूप आहे, एक अरूप आहे, तिसरं स्वरूप आहे. स्वरूप म्हणजे मी, स्व म्हणजे मी, हा देहातील खरा मी समजावा, त्यास आत्मा असेही नाव आहे. स्वरूप म्हणजे आत्म्याची स्वाभाविक स्थिती. म्हणून पहिले आपल्याला इंद्रिय गोचर आकार दिसतं, म्हणजे हे सगुण आहे. नंतर निर्गुण म्हणतात. निर्गुण म्हणजे काय, आपल्याला दिसत नाही, आपण नुसतं साधना करत राहतो. तिसरं जे आहे स्वरूप म्हणून म्हणलेले. स्वरूप म्हणजे काय आहे, स्वरूप म्हणजे माझं रूप काय, म्हणजे माझं आत्म्याचं रूप काय, इथं आपण लक्ष द्यायला पाहिजे. चौथा जो आहे आत्मा म्हणून सांगितलेले. आणि पाचवा जो आहे ब्रह्म, ते सगळ्यात मोठं आहे म्हणून सांगितलेलं. जीव, शिव आणि ईश्वर हाही मायेचाची विस्तार. विश्वरूप विश्वंभर अवघी माया. जीव, शिव आणि ईश्वर हा मायेचाच विस्तार आहे. विश्वरूप आणि विश्वंभर हे देखील मायेमध्येच येतात. म्हणजे हे सगळं सृष्टी, स्थिती, लय हे सगळं मायेचेच रूप आहेत म्हणून सांगतायत. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर सुद्धा मायेचेच रूप आहे. माया मनास चाळक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक असे बोलणे. माया मनाला गती देते, माया बुद्धीला आच्छादून देत असते. एकच एक सद्वस्तूमध्ये अनेकपणा मायाच दाखवते असे म्हणतात. म्हणजे आपल्याला गती, म्हणजे आपल्याला चलन शक्ती हे मायाच करून देते. आणि आपल्या बुद्धीला आच्छादून टाकते, म्हणजे आपल्याला बुद्धीला आकलन करून देणारी सुद्धा ती मायाच आहे. तर ती एकच आहे पण सगळ्याला व्यापून आहे. म्हणजे हे सगळं निर्माण झालेलं आहे ते सगळं मायेनेच निर्माण झालेलं आहे. माया देहास चालवी, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी, नेत्री रिघोनिया म्हणून सांगितलेलं. तर माया शक्तीने देह चालवते, माया शक्तीने वाणी शब्द बोलते, म्हणजे आपण जे बोलतोय ते सुद्धा मायेनीच असतं. मायाच डोळ्यात शिरून दृश्य पदार्थ दाखवते. म्हणजे जे काही सगळं आपण जे अनुभवतो ते सगळं मायाच करते. मायेचेनी माया चाले, मायेचेनी माया बोले, मायेचेनी माया हाले, वायो रूपे म्हणून सांगितलेलं. आता इथं बघा आपल्याला एक एक ह्याचं दाखवतायत. पहिले काय दाखवलं आपल्याला, पृथ्वी तत्व दाखवले, म्हणजे हे सगुण रूप दाखवले पृथ्वी तत्व. म्हणजे आता हे वायू तत्व आहे. वायू तत्व काय सांगतायत, वायू रूपानेच माया कार्य करते, मायाच कार्य करून घेते, माया बोलते, मायाच बोलण्याची शक्ती देते, मायाच चलनवलन करते व मायाच चलन वलन करण्याची शक्ती देते. शक्तीच्या रूपाने माया हे सर्व घडवून आणते म्हणून सांगता येते. तर आता इथं शिष्याला पुन्हा शंका येते. जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला शंका येतं म्हणूनच तर श्रीकृष्ण एवढं पूर्ण भगवद्गीता सांगितलेले. ते शंका येणं खूप चांगलं असतं. ते शंका आलं तरच गुरु त्याचं शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून उदाहरण देत आपल्याला सांगतात. तर इथं पण शंका आलेली आहे शिष्याला. काय शंका आली आहे, तो शिष्य म्हणे जी तात्रा माया चालेल स्वरूप सत्ता, अरे सत्ता तेची तत्वता, माया जाण म्हणून सांगता येते. तर शिष्य म्हणतो की महाराज, माया परमात्म स्वरूपाच्या सत्तेने व्यवहार करते ना म्हणून विचारतोय. तर तेव्हा स्वामी म्हणतात, अरे खरोखर मायाची सत्ता आहे म्हणून म्हणतात. तर त्याचं हे कसं सांगितलंय त्यांनी. या शंकेवर स्वामी अगदी थोडक्यात पण छान उत्तर देतात की
माझे म्हणणे बरोबर आहे. परमात्म स्वरूपाची सत्ता किंवा मी आहे हे जाणीवमय स्फुरण म्हणजेच माया नव्हे म्हणून सांगितले. म्हणजे तू सगळं माया माया म्हणून हे करू लागलास, पण खरं माया काय आहे आता मी पुढे सांगतो म्हणून सांगताय. तर तरी मायेने स्वइच्छया असावे आणि स्वरूपसत्तेने नसावे. मनास आले तैसे करावे हे केवी घडे. तर माया मग माया आपल्या इच्छेने वागते म्हणायचे तर परमात्मेच्या सत्तेच्या अधीन नसते. आपल्या मनात येईल तसे ती वागते. हे कसे काय? म्हणजे ती परमात्म्यापासून निर्माण झाली ना माया. मग ही माया ती स्वतःच्या मनाने वागते. मग हे परमात्म्याचं ऐकतीये का ती स्वतःच करतीये हे प्रश्न आहे म्हणून म्हणतात ते. तर खऱ्यावरी लटिके चौताळले, लटिके मर्यादेने राहिले ते तुवा गर्भाधान देखिले हे अघटित वार्ता. म्हणजे जे खरे आहे त्यावर जे खोटे आहे त्याचे चौहो बाजूनी रान माजले. तसेच जे खोटे आहे ते आपल्या सीमेत राहिले आणि जन्मांध असा तो जो तू त्याने पाहिले ही सगळी मोठी विलक्षणच आहे म्हणून सांगतायत. म्हणजे बुद्धी शांत होऊन साधक जेव्हा प्रतिभेच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्यास परमात्म स्वरूपाची अनुभूती येऊ लागते. त्या दृश्याच्या अनुभवाहून विलक्षण असते. म्हणजे हे अनुभव घेण्यासाठी म्हणून शांत बुद्धी व्हायला पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभव घेऊ शकतो. खरे म्हणजे सत म्हणजेच जे आहे ते कधीच नाही असे होत नाही. म्हणजे जे खरं आहे, आता आपण म्हणतो ना काही गोष्टी अशा असतात, आंबा आहे दिसतंय समोर तर हे सत्य आहे. पण एकदम सत्य म्हणायचं तर हे आंबा आहे पण खाल्ल्यानंतर ते संपलं. सोनं आहे ते पण तसंच आहे. आज आपण घालतोय पण मेल्यानंतर ते दुसऱ्याला कोणीतरी जाणारच आहे. म्हणजे आपण गेल्यानंतर दुसऱ्याला कोणाला तरी जाणारच आहे. हे सगळं असत्य आहे. पण सत्य म्हणायचं जे आहे ते शाश्वत आहे, ते परमात्मा आहे, ते आपण ओळखायला पाहिजे. जे आहे ते कधीच नाही असे होत नाही. लटिके किंवा खोटे म्हणजे असत, म्हणजे ते नाही, म्हणजे आज आहे उद्या नाही असं असतं ते. तर तात्पर्य सतला असतने झाकले. म्हणजे खरं जे आहे ना त्याला आपण सगळं असतने झाकून टाकलेलं आहोत. म्हणजे जे काही आहे त्या स्वरूपाला आपण एक पांघरून घालून टाकलो. असत मर्यादा सांभाळून राहिले आणि जन्मांध माणसाने पाहिले या तिन्ही गोष्टी अगदी असंभाव्य आहे. म्हणजे जन्मांध जो जन्मल्यापासून आंधळा आहे त्याला दिसलं म्हणलं तर आपण खरं म्हणतो का? नाही. तर त्याचप्रमाणे हे असत वस्तूंनी सगळं झाकलेलं गेलेले सत वस्तू आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये अंतरंग विरोध असल्यामुळे त्यात तर्कदृष्टी आहेत. म्हणजे आता हे तर्क काय आहे आपण बघू शकतो, बघायचंय आपल्याला. तैसी माया हे नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालली ते तुवा गर्भाधाने देखिली हे वार्ता सांगिसी म्हणून सांगितलंय. तर त्याचप्रमाणे नसलेली माया तू आहे म्हणतोस, ती स्वरूप सत्तेने चालते असे म्हणतोस आणि हे सारे जन्मांध जो तू त्याने पाहिले अशा गोष्टी सांगतोस म्हणून सांगितलेले. तर समर्थांनी शिष्याला जन्मांध म्हटलेलं आहे. कशासाठी म्हटलेलं आहे तर हे इंद्रिय गोचर जगाचे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्ञानेंद्रियांना महत्व असते. त्यातले त्या डोळ्यांना फारच महत्व दिले आहे. शिवाय पाहण्याचे देखील शिक्षण घ्यावे लागते. म्हणजे आपण सगळं बघतोय पण आता आपण म्हणतोच ना, काही लोकांचं असतं पहा, कोणाच्या घरी जातात ते सगळं निरखून बघतात, हे इकडं काय आहे तिकडं काय आहे आणि प्रश्नही विचारत असतात, हे कशासाठी आहे हो, हे कशासाठी आणलात तुम्ही आणि हे कशासाठी, असा प्रश्न विचारतात. पण काही लोक असे असतात, जातात, ते दाखवतात, हे आमचं बेडरूम आहे, हे गेस्ट रूम आहे, हे गार्डन आहे, हे आहे, अमकं आहे ढमकं आहे म्हणून सांगतात. तर ते बरं म्हणून निघून येतात. म्हणजे ते बघायला सुद्धा बुद्धी पाहिजे. काही लोकांची विचित्र बुद्धी असते. म्हणजे काय काय बाबा, जळण वृत्ती,
त्याप्रमाणे बघतात. काही लोक अभ्यासू वृत्तीने बघतात, अरे इतकं छान आहे, आपण सुद्धा आपल्या घरी हे करू शकतो, ह्या वृत्तीने बघतात. काही लोक त्यांच्या घरी असेल, मला काय करायचंय म्हणून सोडून टाकतात. पण ह्याच्यामधलं मधली वृत्ती जी आहे की नाही, अरे हे बघितलं आपण, आपल्या घरी पण आपण असं केलं तर किती छान असतं म्हणून जे विचार करतो, अशी बघण्याची पण बुद्धी पाहिजे म्हणून सांगता येते. पाहण्याचं देखील शिक्षण घ्यावे लागते. रोगलक्षणे पाहण्याची दृष्टी डॉक्टरला असते, हिरा पाहण्याची दृष्टी जवाहिराला असते, यंत्रदोष शोधण्याची दृष्टी यंत्रज्ञानाला शिकवावी लागते. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये स्वरूप किंवा ईश्वर स्वरूप पाहण्यास लागणारी अतिशय सूक्ष्म दृष्टी संतांकडून शिकावी लागते. म्हणजे सद्गुरूकडून, संतांकडून आपण ह्या गोष्टी शिकू शकतो. ती दृष्टी ज्याला प्राप्त नसते तो अध्यात्मदृष्ट्या जन्मांधच असतो. म्हणजे ज्याला ही इच्छा होत नाही आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं, परमेश्वरापर्यंत पोचायचंय, सद्वस्तू काय आहे हे बघायचंय, हे ज्याला इच्छा होत नाही तो जन्मांधच आहे, त्याला काहीही उपयोग नाही, डोळे असून सुद्धा उपयोगाचे नाहीत असं म्हणून म्हणलेलं आहे. जे झालेच नाही सर्वता त्यावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझं लाज नाही. म्हणजे किती बघितलात ना, वडिलांसारखं कठोर सुद्धा आहे, म्हणजे तुला लाज नाही हे शब्द वापरता येते. माया मुळी आधी निर्माण झाली नाही, अशा त्या नसलेल्या मायेवर निर्गुण परमात्म्याची सत्ता चालते असे शिष्य म्हणतो. त्यास उद्देशून श्री समर्थ म्हणतात की अरे परमात्मा आणि माया याचा संबंध समजल्याची कल्पना तू करू नकोस, तू हे बोलतोस याचा तुला संकोच वाटत नाही का म्हणून म्हणता येते. म्हणजे आपण काही काही वेळेस असं होतं ना, असं रस्त्यावर ते काहीतरी एक लांब असं दोरीसारखं पडलेलं असतं, चालत जातो, एकदम साप आहे म्हणून घाबरून जातो की नाही आपण, तर म्हणजे तिथं खरं साप नाहीये पण ते साप आहे म्हणून आपण घाबरून जातो. त्याचप्रमाणे इथं तेच सांगितलेलं आहे, परमात्मा जे आहे की नाही, मायावर निर्गुण परमात्म्याची सत्ता चालते असं म्हणून म्हणतात. मायाच खरं तर स्वतः मनाने करते, पण परमात्मा सत्ता चालवतोय म्हणून म्हणतोस. परमात्मा काहीच करत नाही, हे सगळं मायाच करत राहते. हे सर्पाचं उदाहरण इकडं आहे आपल्याला. सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. म्हणजे शिष्य कन्फ्यूज होऊ लागलेत. ते म्हणतात परमात्मा पहिले आहे म्हणतात, मग माया निर्माण झाली म्हणतात, मग परमात्मा परमात्म्याचं काही चालवतच नाही, सगळं माया चालवती म्हणतात. काय हे खरं काय, मला काही कळतच नाही, मी कन्फ्यूज होतोय असं म्हणून ते विचारतात, प्रश्न विचारतात शिष्य. तर स्वामींचे उत्तर काय आहे, अरे मनासी जे अनुभविले ते माईक नाथिले, तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे. म्हणजे अरे आपल्या मनाच्या अनुभव कक्षेत जे जे काही येते ते सारे माया निर्मित आहे, असत्य आहे. जे खरोखरच असत्य आहे असा स्वतःचा अनुभव घ्यावा आणि मग त्याचा त्याग करावा. तर इथं याचा खरा अर्थ काय आहे, माया निर्मिती आहे म्हणून म्हणतात. म्हणजे दुसऱ्यांचा अनुभव हे माया निर्मिती आहे. स्वानुभव घ्या तुम्ही, स्वतः तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय बोलू नका कोणत्या गोष्टीचं, दुसऱ्यांच्या अनुभवावर नाचू नका. हेच आपल्याकडे आपण म्हणतो ना, माझे वडील खूप शहाणे, हे आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या वडिलांचं मोठेपणा सांगत बसू नका म्हणून सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय, माझे वडील खूप शहाणे होते, माझे वडील संस्कृतमध्ये पंडित होते, माझ्या वडिलांना इंग्लिश खूप छान येत होतं, इंग्लिशमध्ये पण ते खूप पंडित होते, गणित चांगलं येत होतं त्यांना, संस्कृत चांगलं येत होतं, हे सगळं माझ्या वडिलांना येतं. तुला काय येते, तुझं सांग, तुझ्या वडिलांना सगळं येत होतं. माझे वडील खूप प्रॉपर्टी करून ठेवलेत, माझे वडील सोनं नाणं करून ठेवलेत, तू ते नुसतं भोगतोयस, पण तू काय कमवलास. आजकाल मुली विचारतात ना, तुझ्या नावाने घर आहे का, हे पाहिजे, तुझ्या नावाने घर आहे का, म्हणजे तुझा अनुभव तू घे, हे विचारतायत. म्हणजे इथं तेच सांगतायत की आपल्या अनुभवाच्या कक्षेत जे काही येते ते सारे माया निर्मिती आहे. म्हणजे आपण अनुभव घेतल्याशिवाय हे काही बोलू नये म्हणून सांगता येते. सकळ ही माया परी नाथिली, स्वरूपी तो नाही राहिली, एव आहे नाही हे बोली. माया जाण
मनाला भासणारे सर्व काही माया निर्मित आहे, ते लटके आहे, खरे नाही. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी माया मुळीच राहत नाही. याप्रमाणे माया आहे व माया नाही अशी भाषा वापरावी लागते. हा देखील मायेचाच प्रकार आहे. म्हणजे सगळं बोलणं, अनुभव घेणं हे सगळं मायाच आहे. पण शेवटी दुसऱ्यांचा अनुभव हे सगळं माया आहे बरं का. आपला अनुभव जे असतं म्हणजे जे आनंद, स्वानंद, जे आपल्या मनाला जे आनंद शांत मिळतं ना, ते खरं सत्य आहे. ते असत नाहीये, तेच आपल्याला पाहिजे असं म्हणून सांगतायत. येव सांगतो ते ऐकावे, माईक मायेने जाणावे, आता मनन करावे सावध होऊनी. म्हणजे काय, आपण सगळं काही सांगतो ते ऐकावं, माईक मायेने जाणावे म्हणजे जे माया आहे ते मायानीच जाणावं, आता मनन करावं सावध होऊनी. हे सगळं ऐकून मनन करावं म्हणजे तू अनुभव घ्यावं, ते सुद्धा विवेकानेच अनुभव घ्यावं. विवेक घसरलं तुझं तर उपयोगाचंच नाहीये. मायेकरिता माया दिसे, मायाकरिता माया नासे, मायाकरिता लाभ असे परमात्म स्वरूपाचा. मायेच्या प्रभावाने हे दृश्य जग भासते, पण तिच्यामुळेच दृश्य जगाचा निराश पण होतो. म्हणजे सगुण हे माया आहे, पण त्या सगुणानेच आपण निर्गुणापाशी जाऊ शकतो, हेच माया आहे म्हणून सांगितले. मायेच्या साह्यानेच आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा मार्ग लाभतो म्हणून सांगितलेले. माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल तारू, मायेविण उद्धारू प्राणी असं नाही. म्हणजे माया म्हणजे संसार सागरातून पलीकडील तीराला नेणारी होडी होय. माये वाचून प्राण्याचे अज्ञान नाहीसे होऊ शकत नाही. म्हणजे जसं औषध आहे, जर औषध मध्ये दारू असतं, पण ते दारू घेतल्याशिवाय आपल्याला, म्हणजे त्या औषधामध्ये थोड्या प्रमाणामध्ये दारू असतं की नाही. फटाके आहेत त्याच्यामध्ये पण थोड्या प्रमाणात दारू असतं, त्याच्यामुळेच तर आपल्याला ते प्रकाशाचा आनंद मिळतो ना, आणि औषधाने आपला रोग बरा होतो. तर तसं ते म्हणायचं. म्हणजे हे माया जे आहे दारू आहे, त्या दारूनीच आपण हे होतो, पण त्याचं आपण अतिशय त्याचा उपयोग करू नये. त्या दारूचं जर अतिशय आपण ते मायामध्ये जर अडकून राहिलो तर आपण व्यसनी होतो. तर त्याच्यासाठी म्हणून आपण हे मायाला तिथं जिथल्या तिथं ठेवायला पाहिजे. अहो ते माणूस बरोबर नाहीये बरं का, त्याला जिथलं तिथं ठेवा, नाहीतर फार अवघड आहे असं म्हणतो की नाही आपण. तसंच आहे हे सुद्धा, माया सुद्धा जिथल्या तिथंच तिला ठेवायला पाहिजे. तिला आता माया आपण पैशाला म्हणतो की नाही, सोन्याला म्हणतो माया आहे म्हणून म्हणतो. तर ते जास्त जर झालं आपल्याकडे तर भीतीच आहे की नाही, कोणीतरी लुबाडतं म्हणून. पण विद्या कोणी लुबाडतं का? नाही. तर हे आपल्याला याच्या अगोदर आपण हे श्लोक हे केलेलं आहे की विद्या जी आहे ना, कोण टॅक्स द्यावं लागत नाही विद्येवरती. विद्या वाटलं जात नाही भावंडामध्ये. म्हणजे भाग करतोत ना आपण, विभागणी करतो. हे एवढं शेत ह्या भावाला, हे एवढं शेत इतकं, 4 तोळे सोनं ह्या भावाला, 4 तोळे सोनं ह्या भावाला, असं आपण वाटणी करतो. तसं ह्याच्यात वाटणी होत नाही. ते म्हणजे टॅक्स द्यावं लागत नाही आपल्याला राजाला, आणि हे कोणी चोरत नाही आपल्याकडून विद्या. पण हे विद्या अशी आहे की आपण जितकं लोकांना देतो तितकं आपल्याला वाढत राहतं. हे आहे विद्या, ज्ञान. विद्या म्हणजे ज्ञान, हेच आहे आपल्याला. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवनमुक्त होती स्वानुभवे. म्हणजे मायामध्येच देव आणि भक्त आहेत, मायामध्येच ज्ञाते आणि विरक्त आहेत. म्हणजे जे लोक ज्ञानी आहेत, वासनाशून्य बनतात, ते सुद्धा मायेमुळेच बनतात. मायेमुळेच स्वरूप साक्षात्कार घडूनच संत जीवनमुक्त. म्हणजे काय, मायामुळेच देव आणि भक्त यांचा संबंध निर्माण होतो. कसं सांगू का, देव आणि भक्तांचा संबंध कसा निर्माण होतो? मायेमुळे. तर आपण जे आहेत नातेवाईक आहेत, मुलं बाळा आहेत, तर हे आपल्याला थोडंसं दुर्लक्ष करू लागले की मग आपण म्हणतो काय हे लोक काही आपल्या उपयोगाचे नाहीत, चला आता आपण देवदेव करूया म्हणून म्हणतो. म्हणजे हे माया सोडल्यानंतरच आपण देवाला पकडू शकतो की नाही. म्हणून हे माया देव आणि भक्त निर्माण करते. दुसरं जे आहे
मायेमुळे ज्ञानी पुरुष वासनाशून्य बनतात. म्हणजे हे माया आहे म्हणून त्यांना कळाल्यानंतरच ते ज्ञानी बनतात की नाही. वासना शून्य झाल्यानंतरच ते ज्ञानी बनतात. पण हे मायेचा वासना शून्य व्हायला पाहिजे तरच ते ज्ञानी बनू शकतात, नाहीतर ते ज्ञानी बनू शकत नाहीत. म्हणजे इथं त्यांनी सांगितलेले ज्ञाते आणि विरक्त हे मायेमुळेच झालेले आहेत. आणि तिसरं जे आहे, मायेमुळे स्वरूप साक्षात्कार घडून संत जीवनमुक्त. म्हणजे साक्षात्कार मायेमुळेच घडतं, त्याच्यानंतरच संत जीवनमुक्त होतात. म्हणून मायेचं आधार घ्यायचं, पण जितकं पाहिजे तेवढंच घ्यायचं, त्याच्यावरच आपण आधारून राहू नये. मायेकरिता वेदश्रुती, मायेकरिता नाना वित्पत्ती, मायेकरिता होती मूढ ते विवेकी. म्हणून माया म्हणजे वेद आणि उपनिषदे निर्माण केली. मायेच्या सत्तेने निरनिराळ्या प्रकारची विद्वत्ता प्रकटते. मायेच्या साह्यानेच मूर्ख प्रमादशील व्यक्ती सुज्ञ आणि विवेकवान बनतात. म्हणजे हे मायामुळेच सगळं काही होतं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे उपनिषद निर्माण झाले, वेद निर्माण झाले, म्हणजे हे सगळं माया आहे. ते शिकूनच आपण विरक्त होतो की नाही, तर त्याच्यासाठीच सगळं माया माया आहे म्हणून सांगता येते. माया परमात्माचे अंजन, परमार्थाचे अंजन, मायाकरिता जोडे निधान, मायेकरिता सावधान साधक रूपी म्हणून सांगितलेलं. म्हणजे माया म्हणजे पदार्थ दाखवणारे अंजन होय. म्हणजे आपल्याला जे दिसत आहे ते सगळं अंजन रूपी म्हणजे डोळ्यात आपल्याला अंजन घालूनच दाखवत आहे माया. माया आपला ठेवा मिळवून देते. मायेमुळे साधक स्वतःचे स्वरूपानुसंधान सांभाळतो. म्हणजे हे मायामुळेच आपण काय आहे हे कळतं आपल्याला. म्हणजे कशाला कळतं? दुसरे सगळे लाथाडल्यानंतर. हे माया दूर गेल्यानंतरच आपण काय आहे कळतं की नाही. म्हणून हे माया आपला ठेवा मिळवून देते. मायेमुळे साधक स्वतःचे स्वरूपासंधान सांभाळतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे मायेमुळेच आपण आपल्यामध्ये मी कोण आहे हे आपल्याला कळतं. मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे, मायेकरिता विघडे प्रपंच भान. म्हणजे हे मायेमुळेच आत्मकल्याण घडून येते. मायेच्या सामर्थ्याते मिथ्या ज्ञान नाहीसे होते. मायाच दृश्य जगाची प्रतीती नाश करते. म्हणून म्हणत हे सगळं दृश्य सृष्टी ते सगळं नाश करते, मायाच नाश करते. मायामुळेच खोटं काय आहे ते कळतं, खरं काय आहे हे ज्ञान होतं आपल्याला. आणि आत्मकल्याण मायेमुळेच होतं. म्हणतो ना सगळं संसार सुटला आणि माझं कल्याण झालं बाबा, नाहीतर मी त्याच्यामध्ये अडकून पडले होते. एवढंच कशाला आपण काही काही वेळेस कुठल्या तरी आश्रमामध्ये जाऊन कामाला लागतो, काहीतरी तिथं कामासाठी म्हणून काहीतरी हिशोब लिहिण्याचंच काम असतं, किंवा काय धान्याच्या ह्याच्यामध्ये आपण तिथं असतो. तर ते सगळं तिथं ते पॉलिटिक्स सगळं बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं, एकदा ह्या तिथून सुटायला पाहिजे बाबा. एकदा त्याचं आपण सोडून टाकलो की मग आपण म्हणतो खरं तर आश्रमच असतं तिथं, मठच असतं, पण एकदा ते सुटलं की आपण बरं झालं बाबा ते सुटलं, की सुटल्यापासून माझ्या मनाला शांती मिळू लागली. कमीत कमी मी देवदेव करू लागलो. हो, नाही तर सतत तेच 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 विचार, ते हिशोब बघा, हे आलं की नाही, तांदूळ आलं की नाही, डाळ आलं की नाही, याच्यामध्येच गुरफडत नव्हतो. बरं झालं बाबा ते सगळ्यातून मी सुटलो म्हणून म्हणतो. म्हणून त्याच्यासाठी म्हणून आत्मकल्याण मायेमुळेच होते म्हणून सांगतात. मायेविण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवाचे, माये जीवन सकळ जीवाचे, मायेविण साधकाचे कार्य न चले. म्हणजे कोणतंच कार्य मायाशिवाय होत नाही. मायेशिवाय माणसाला ज्ञान होणे शक्य नाही. सर्व जीव मायेच्या चितशक्तीने जिवंत राहतात. मायेच्या मदती वाचून साधकाची साधना चालू शकत नाही. म्हणजे साधना सुद्धा मायाच आहे म्हणून सांगतात. मायेविण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे, मायेविण सहसा नातुडे गुज योगियाचे म्हणून सांगितले. मायाशिवाय परमार्थ जोडणे ही गोष्ट कधीच शक्य नाही. योगी लोकांचा मार्ग गुप्त असतो. मायेच्या मदतीशिवाय तो आकलन होणे शक्य नाही. म्हणजे हे योगी लोकांचं जे गुप्त ज्ञान जे आहे ते सुद्धा मायेनीच आपल्याला कळतं म्हणून सांगितलेलं आहे. माया योगियांची माऊली, तेथील तेथे नेऊन घाली,
कृपाळूपणे नाथली आपण होय. माया ही योग्यांची प्रेमळ माताच आहे, ज्यामुळे स्वरूपापासून योगी खाली आला त्या स्वरूपाशी ती त्याला नेऊन सोडते. योगी स्वरूपी पोचल्यावर मोठ्या दयाळूपणाने आपण नाहीशी होते. म्हणजे मायाच घेऊन जाते वर योगींना, परत खाली घसरवते पण, म्हणजे अहमपणाने, पण परत तीच माया परत त्याला हळू करून वर घेऊन जाऊन परत तुझ्या निजधामाला पोचवते. म्हणजे माया इतकं काम करतीये, तिथं तुम्ही लक्ष देऊन ऐकायला पाहिजे असं म्हणून म्हणतायत. सकळ मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले, हे तितकेही आपुले, नको मानू सर्वथा म्हणून सांगितले. आता पहा, आतापर्यंत मायेचे सर्व बाजूने वर्णन झाले, त्यामध्ये तू कसा आहेस याचेही वर्णन येऊन गेले. म्हणजे आपण कसे आहोत हे सुद्धा आपल्याला कळालं. हे सारेच्या सारे मुळीच आपले मानू नकोस, म्हणजे हे सगळं काही आपलं मानू नकोस, म्हणजे माझं आणि मी हेच खरं मोठी माया आहे. तर ते तू मायामुळे सगळं होतं म्हणून मायेला पकडून राहू नकोस असं म्हणून सांगतायत ते. आता सांगतो तुझं खूण, तुवा नाशिवंत केले मदरपण, आता करीसी आकलेपण, तरी मज शब्द नाही. म्हणजे स्वामी शिष्याला म्हणतात की आता मी तुला एक वर्म सांगतो, सारे नाशिवंत तू मला देऊन टाकले आहेसच, त्याचा जर अभिलाषा धरशील तर मात्र माझ्याकडे दोष नाही. आता तू सगळं दिला म्हणतोयस, पण परत तू त्या गोष्टीकडे वळलास तर मी त्या गोष्टीला दोष नाही. मी तुला इतकं ओढून आणलो, परत तू त्याच्यामध्ये जातोस म्हणलं तर त्याला काही अर्थ नाही म्हणून सांगितले. संगती तुका नाशिवंत, निसंग शब्द आश्वास अशाश्वत, म्हणून संगनी संगातीत होऊन राहे म्हणून सांगितले. आसक्तीचा संबंध नाशिवंत असतो, म्हणजे मला आसक्ती नाहीये, हे काय नाशिवंत. अनासक्त हा शब्द, आसक्ती हे नाशिवंत आहे, म्हणजे मला पाहिजे इच्छा हे नाशिवंत असतो. अनासक्त हा शब्द आहे व तोही नाशिवंतच आहे. म्हणून आसक्ती व अनासक्ती या दोन्हीच्या पलीकडे जाऊन राहणे आवश्यक आहे. आजच सकाळी मी एक हे पाठवले होते व्हॉट्सअपवर ते, की माणसाला दुःख कशाचं आहे, तर दोन गोष्टीचा दुःख आहे. एक, मी इच्छा केलेलं मला मिळालं नाही, हे एक दुःख आहे. दुसरं, मला कोणी ओळखलं नाही, हे दुसरं दुःख आहे. हे दोन्ही गोष्टीमुळेच आपण दुःखी राहतो म्हणून सांगतायत. तर संगनी संगातीत म्हणून सांगतायत, म्हणजे ह्या गोष्टीच्या तू बाहेर निघ म्हणून सांगतायत. आता पुढील निरूपण, आदरे करावे श्रवण, संगातीत होई जेल ती खूण, सांगी जले पुढे. म्हणजे आता पुढे सांगतायत पुढच्या ह्याच्यामध्ये की काय हे आहे तुझं. आता पुढच्या समासामध्ये ब्रह्म काय आहे हे सांगणार आहेत. आता माया काय आहे हे सगळं सांगितलेत त्यांनी. माया निरूपण होतं ना, तर हे मायातून आपण कसं बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे औषधामध्ये जसं दारू असतं की नाही, तितकंच आपण मायाचा उपयोग करायला पाहिजे. दारू औषधामध्ये आहे म्हणून दारूचं बॉटल जर आपण पीत बसलो तर व्यसनी होतो, तर तसं व्हायला नको आहे म्हणून सांगितलंय. इति श्री आत्मा राम, रामदासी विश्राम धाम, योगी पावती विश्राम जय ठाई. म्हणजे असं हे रामदास स्वामींचं विश्रामस्थान आहे आत्माराम जे आहे. तर हे योग्यांना पण हे आत्मारामानी विश्रांती, म्हणजे आपण योगी जरी नसलो तरी आपल्याला सुद्धा एक समाधान मिळतं हे आत्मारामचा अभ्यास झाल्यावरती. तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ह्याचं एक छोटा श्लोक काय आहे तर सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती, भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. म्हणजे इथं काय सांगितलंय, गुरुच्या याच्यात राहा. सत्संगत्वे निस्संगत्वम म्हणजे गुरुच्या, आता मायाला
निसंगत्व करायचंय की नाही आपल्याला. म्हणजे ते कोणामुळे होतं? सत्संगाने होतं. म्हणजे काय? सत्संगाने आपलं सगळं माया निघून जाते, दृश्यसृष्टी निघून जाते. निसंगत्वे निर्मोहत्व. दृश्यसृष्टी गेली की मोह पण निघून जातं. म्हणजे इच्छा, आसक्ती हे सगळं निघून जातं. निर्मोहत्वे निश्चल तत्व. म्हणजे मोह निघून गेलं की आपण एकदम शांत होऊन जातो. म्हणजे इच्छा असलं तरच त्रास होतो ना. इच्छापूर्ती झाली नाही आपली तर आपल्याला त्रास होतो की नाही. म्हणून ते निर्मोहत्व, मोह निघून गेलं की निश्चल तत्व होऊन जातो. म्हणजे आपल्याला काही इच्छाच राहत नाही. निश्चल तत्वे जीवनमुक्त. जीवनमुक्तच होऊन जातो आपण त्याच्यातून. निश्चलपणा आपल्यामध्ये आलं, शांतता आली, स्थिरता आली आपल्यामध्ये तर आपण जीवनमुक्त होऊन जातो. म्हणून मायाला सोड आणि भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मूढमते आहेत आपण, मूर्ख आहेत आपण, बुद्धी आपली मूढ आहे. तर ह्याच्यासाठी म्हणून मूढमते म्हणून सांगितलेले. तर ह्याच्यातून आपण काय शिकलो? माया हे आहे हे सगळं आपण सोडून द्यायला पाहिजे आणि शाश्वत जे आहे, सत्य जे आहे त्या परमात्म्याला धरून राहायला पाहिजे. हे या समासामधून आपण शिकलेले आहोत. तर आत्माराम हे दासबोध ग्रंथाचं सार आहे. तर ह्याच्यातून आपल्याला पुष्कळ काही आठवलं असेल तुम्हाला. आपण जे दासबोधामध्ये काय काय शिकलो ते सगळं तुम्हाला आता आठवण आलं असेल. तर तेच ह्याच्यामध्ये एकदम छोट्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सार, म्हणजे त्याचं पूर्ण असं हे काय म्हणतात, औषधाचं म्हणतोत ना आपण, घोटून 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 आयुर्वेदिक औषधं करतात पहा. ते घोटून 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 करतात. आणि काही काही गोष्टी अशा असतात पहा, उकळून उकळून. आता आपण काढा घेतो बरं नसताना, त्याच्यामध्ये आपण काय करतो, लवंग, मिरे असे काहीतरी पदार्थ असतात सगळे गरम. म्हणजे सर्दी झालं तर आपल्याला जर हे झालं, सर्दी झालं तर ते सगळं गरम वस्तू पाण्यामध्ये टाकून 1 ग्लास पाणीचं 1/4 ग्लास पाणी करून काढा घेतो. त्याचप्रमाणे इथं आपल्याला दासबोध एवढं मोठं ग्रंथाचं छोट्या ह्याच्यामध्ये 5 समास, त्याच्यामध्ये 200 समास, 10 दशक आणि 200 समास आहेत. तर त्या 200 समासाचं पूर्ण सार फक्त 5 समासामध्ये आपल्याला या आत्मारामामध्ये शिकायला मिळतंय. पण असं म्हणून जर पहिले आपण जर आत्माराम पुस्तक हातात घेतलो तर काही डोक्यात शिरत नाही आपल्याला. हे आपल्याला स्वतःला अनुभव आलेलाच असेल प्रत्येकाला, कारण आपण तेवढं सगळं दासबोध ऐकलो म्हणून आपल्याला हे आत्माराम काय आहे ते कळतंय. तर म्हणून दासबोधाचा अभ्यास पहिले करायला पाहिजे, मग आत्मारामाचं करायला पाहिजे. तर माझ्या बुद्धीला जे काही समजलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केले. तर ह्याच्यात जर काही कमी असेल तर माझा अभ्यास कमी झालाय असं समजा. आणि जे काही तुम्हाला चांगलं समजलंय ते फक्त सद्गुरूच्या कृपेनी आणि भगवंताच्या कृपेनी, रामदास स्वामींच्या कृपेनीच हे सगळं काही समजलंय असं म्हणून आज इकडं शब्दपुष्पांजली जी आहे की नाही ते सद्गुरूंच्या चरणी वाहून मी माझं काय म्हणतात मायारूपी शब्द इथंच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.